चांगली गोष्ट काय चांगली गोष्ट आहे. एरवी तर पाणी पितच नाही मला वाटतं. सतत अनुशक्त जे नख शिखांत प्रसृत जे अशेष रागादी रोग औत्सुक्य मोहादींचा समूळ अंत जो करी त्या अपूर्व वैद्या समीनत. आपण राजेक्ष्मा चिकित्सा बघतोय. इथपर्यंत झालेलं होतं. पिबेच्च सूतरा मध्यम जीर्णम स्रोतो विशोधनम पित्तादिषु विशेषेण मध्वारिष्टाच्छ वारुणीः सिद्धं वा पंचमूलेन तामलक्याथवा जलम पर्णिनी धीः चतुस्रुभिः धान्य नागरकेण वा कल्पयेच्च अनुकूलोस्य तेनास्यं शुचि यत्नवान. एवढं झालेलं होतं. तर मग हे काय काय करावं काय नाही करावं वगैरे ह्या बाबतीमध्ये दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये प्यावं काय तर जीर्ण मध्ये पावं की जे श्रोतो विशोधन आहे असं. त्याच्यानंतर मध्वारिष्ट किंवा अच्छवारुणी या गोष्टी घ्याव्यात किंवा पंचमूल सिद्ध आणि भूम्यामलकी सिद्ध जल असं वापरावं. काल एक बरेच जणांना म्हणजे सगळ्यांनाच होमवर्क दिलेला होता, बरेच जणांनी केलेला आहे. तर त्याच्यामध्ये हे जे आहे ना की आरोग्यवर्धिनी आणि त्याचा ऊर्ध्वगत चतुर्ऊर्ध्व जी आहेत म्हणजे ENT ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्या संदर्भामध्ये कसं ते काम करत असेल वगैरे लिहा म्हणून. तर खूप छान छान संप्राप्त लिहून बरेच जणांनी मस्त लिहिलेलं आहे. तर त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा फक्त मी सांगते आणि पुढे जाऊयात. तर आरोग्यवर्धिनी असं म्हटलं ना की आपल्या डोक्यामध्ये एकतर यकृत, त्याच्यानंतर ती तिक्ता आहे म्हणून भेदन आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कामला वगैरे ह्या गोष्टींसाठी उपयोगी पडते. अगदी बरोबर आहे हे सगळं, काही त्याच्यामध्ये रॉंग नाहीये हा. परंतु सगळ्यात महत्वाच्या ह्याच्यातल्या दोन गोष्टी आहेत ना, तर भेदन तिक्तानी होतं असं म्हणताना आपल्याला फक्त पुरुषाचं भेदन असं एक लक्षात येतं. तर खमल जे आहेत ना तर त्यांचेही भेदन करून खमलांना बाहेर काढणं या दृष्टीने आरोग्यवर्धिनी काम करत असते. आणि त्यामुळं मलभेदन असं म्हणत असताना फक्त पुरुषाचं भेदन असा अर्थ त्याचा न घेता आपण सर्व मलांचं भेदन असं घ्यायला पाहिजे. मग खमल जे आहेत ना ते मांसाचे मल आहेत आणि ह्या खमलांचं स्थान जे आहे ना तर ते बहिर्मुख स्रोतस जी सांगितलेली ती आहेत. आणि जी टोटल 9 बहिर्मुख स्रोतस आहेत तर त्या 9 बहिर्मुख स्रोतसांच्या पैकी 7 बहिर्मुख स्रोतस जी आहेत ना तर ती चतुर्ऊर्ध्व भागामध्ये आहेत. आणि म्हणूनच ह्या बहिर्मुख स्रोतसांमधून मलभाग बाहेर काढण्याच्या दृष्टीने म्हणून जो काही उपयोग होतो ना तर तो आरोग्यवर्धिनीचा होत असतो या भेदन गुणामुळे. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की यकृत शुद्ध करणारी किंवा यकृताचं काम सुधारवणारी म्हणून आपल्याला आरोग्यवर्धिनी माहितीची असते. पण यकृत जे आहे ना तर तेच यकृत रक्तवाह स्रोतसाचं मूलस्थान आहे, बरोबर. आणि मग यकृत जर का उत्तम कार्य करत असेल तर रक्त का नाही उत्तम तयार होणार, तर होईल, बरोबर. तर रक्तवाह स्रोतसाचं मूलस्थान जर का उत्तम पद्धतीने काम करत असेल तर रक्त सुद्धा प्रसादन किंवा प्रसादित असं रक्त तयार होईल. आणि गळा जो आहे का नाही तर तो रक्ताशय म्हणून सांगितलेला आहे, ते रक्ताचं स्थान आहे, ओके नाही. आणि मग गळ्याच्या वरती ज्या ज्या काही गोष्टी आहेत ना तर त्याच्यामध्ये रक्ताचं प्रसादत्व असणं जास्त गरजेचं राहतं त्याच्या कार्याच्या नुसार. याचं कारण काय तर प्राण जो आहे ना तर तो रक्तम अनुधावती असं म्हटलंय. आणि स्रोतसांच्या मध्ये म्हणजे आपण ही बहिर्मुख स्रोतस म्हणून जेव्हा बघतोय ना तर त्याच्याच बरोबर ती इंद्रियांची अधिष्ठानं देखील आहेत, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि इंद्रियांच्या ठिकाणी विशेषत्वाने प्राण असतात आणि म्हणून रक्ताबरोबर जर प्राणाचं अनुधावन होत असेल तर मग ह्या बहिर्मुख स्रोतसांच्या बरोबरच जे अधिष्ठानभूत अशी इंद्रिय आहेत तर त्या इंद्रियांच्या उत्तमत्वासाठी म्हणून सुद्धा आरोग्यवर्धिनीचा उपयोग होतो. या दोन महत्वाच्या गोष्टी आरोग्यवर्धिनीच्या.
आणि बाकी खूप छान छान लिहिलेलं आहे बरं का बरेच जणांनी. विशेषत्वाने डॉक्टर विभूती त्यांनी छान लिहिलेलं आहे, निलेशने सुंदर लिहिलेलं आहे की कसं ते काम करत असेल ह्या बाबतीमध्ये. तर छान केलेत अभ्यास. तर ह्या पद्धतीनेच अभ्यास करा. लवकरच लॉकडाऊन ओपन होईल आणि सगळ्या गोष्टी पुन्हा सुरळीत चालू होतील आणि सुरळीत चालू झाल्यानंतर आपली ही रोजची भेट कदाचित रोजची नाही होणार. सो त्या दृष्टीने आता जे काही 17 तारखेपर्यंतचे दिवस आहेत तोपर्यंत आपण हा अध्याय आपण पूर्ण करून घेऊया. ओके. आणखीन जरी आपले लेक्चर्स आणि ह्या पद्धतीनं रोजचे जरी थांबलेत ना तरी सुद्धा पुढे अभ्यास मात्र तुम्ही रोजचा काही थांबू नका बरं का. तर तो मात्र घेत चला. पाहिजे तर आपले जे ग्रुप्स आहेत त्याच्यावरती तुम्ही क्वेश्चन्स आणि हे ते टाकले तर त्याची उत्तरं शक्यतो ऑडिओमध्ये द्यायचा मग मी प्रयत्न करत जाईल. म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा ऑडिओमध्ये मिळून जातील. आणखीन एक चांगला प्रश्न विचारलेला होता, विभूती आहे त्यांनी. तर त्याच्यामध्ये तिने असं विचारलेलं आहे की आरोग्यवर्धिनी चंद्रप्रभा तर ह्याचं कार्यकारी तत्व जे आहे ना तर ते छानपैकी तिने दोन्ही चार्ट करून दाखवलेले आहेत आणि दोन्ही असं दोन्ही कफवातग्न आहे, दोन्ही रक्तावरती जाणारं आहे वगैरे वगैरे ह्या गोष्टींचं कंपॅरिझन करून तिने दाखवलेलं आहे. आणि असं असताना मग कोण कुठे आणि कसं वापरायचं ह्याच्या संदर्भामध्ये एक क्वेश्चन आहे की दोन्हीकडे आपल्याला दिसतं की गुगुळ आहे, दोन्हीकडे दिसतं की शिलाजीत आहे. मग चंद्रप्रभा कुठे वापरायची, आरोग्यवर्धिनी कुठे वापरायची. तर मूळ आरोग्यवर्धिनीचा जो स्वभाव आहे ना तर तो भेदन आहे आणि तसं असल्यामुळं सर्वच शरीरामधल्या मलांचं भेदन करून मलांना बाहेर काढणं ह्या दृष्टीने आरोग्यवर्धिनी काम करते. परंतु चंद्रप्रभेचा जर का स्वभाव आपण जर का बघितला ना तर ती लेखन करून ग्रहण करणारी अशा पद्धतीची आहे. म्हणजे काय तर लेखन करेल ती, तिथे सामता असेल तर ती पाचन करेल आणि त्याच्यातनं मग उत्तम धातू तयार करेल. ह्या पद्धतीचं प्रामुख्याने चंद्रप्रभेचं काम चालतं. आणि त्यामुळं चंद्रप्रभा जी आहे ना तर ते विशेष आपण बघतो की मेहावरती, प्रमेहावरती किंवा मेदोरोगावरती अशी जाते की जिथे गृहण करावं लागतं परंतु जिथे लेखन अपेक्षित असतं अशा ठिकाणी जी आहे ती चंद्रप्रभा चालते. त्या दोघांमधला थोडासा फरक जो आहे तो ह्या पद्धतीने आहे. स्वभाव आणि कसं आहे ना की आपण रसकल्प जर का बघितलं ना तर रसकल्पांमधले जे जे कंटेंट्स असतात ना ते सर्वसाधारणतः सारखेच असतात. आणि मग फक्त भावनाद्रव्य काही वेळेला चेंज झालेली असतात किंवा त्याचा घालण्याचा क्रम बदललेला असतो किंवा काय समजा आता सुवर्णमाक्षी गाभरा रौप्य प्रवाळ असं समजा 4 वस्तू असतील तर मग त्याच्यामधलं प्रमाण चेंज झालेलं असतं. तुम्ही बहुत सारे जी रसकल्प आहेत ना ते जर काढून बघितले तर त्याच गोष्टींमध्ये ते रसकल्प आपल्याला वाटत असतं की अरे ह्याच्यात काय वेगळं आहे. परंतु भावनाद्रव्यांमुळे त्याचं गामित्व बदलत असतं आणि त्याच्या कॉम्बिनेशनचा विचार करत असताना त्याचा स्वभाव बदलत असतो द्रव्याचा. तर त्या दृष्टीने बघावं. आपण कल्प जेव्हा जेव्हा अभ्यास करतो ना एक छोटासा महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगते की कल्पाचा अभ्यास करताना आपण जनरली कसं बघतो की ह्या कल्पामध्ये हे आहे त्यामुळे हे काम करते, ह्या कल्पामध्ये हे कंटेंट आहे म्हणून ते हे काम करतात. तर हे जर का सेपरेट 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 जर का केलं असतं ना तर ते एक एकटा काम करणारच होतं ना. मग ते एकत्र करून आयत्या वेळेला द्या असं नाहीये सांगितलेलं. तर तो कल्प एक तयार करा असं म्हणून सांगितलंय किंवा जसं का गुटी ही तयार करा असं म्हटलेलं आहे. तर ते ऍज अ होल जे आहे ना तर त्याचा परिणाम वेगळा येत असतो. मुनिरेव तत्र जानन्ति द्रव्य संयोगजम फलम असं जसं म्हटलंय ना तर त्या पद्धतीने ह्या गोष्टी होत असतात. आणि म्हणून चंद्रप्रभेत शिलाजिते म्हणून असं करेल, चंद्रप्रभेत हे म्हणून ते असं करेल असं जे मांडायचा आपण प्रयत्न करतो ना एका दृष्टीने अभ्यास म्हणून ठीक आहे ही गोष्ट. परंतु द्रव्य बऱ्याच वेळेला जेव्हा सिमिलर यायला लागतात ना मग तेव्हा अडचण यायला लागते की अरे हे आणि हे कसं काय वेगळं काढू. आणि मग सगळं वाचल्यानंतर ना शेवटी सगळ्या गोष्टी सगळ्यावर चालतात असं काहीतरी डोक्यात यायला लागतं. चंद्रप्रभेती व्याख्याता सर्व रोग प्रणाशिनी आणखीन काय काय सांगितलेले असतात. बऱ्याचशा ह्याच्यामध्ये फलश्रुतींमध्ये सर्व व्याधींवरती चालतं असं म्हणून सगळ्यात शेवटी सांगितल्यामुळे आपली गडबड व्हायला लागते की नक्की कुठे वापरायचा. तर अशा वेळेला ते द्रव्य संघटन जे आहे ना ते संपूर्ण पाहावं की कसं आहे आणि ओव्हरऑल त्याचं गामित्व कुठे होत आहे संपूर्ण द्रव्याचं बरं का एकट्या द्रव्याचं बघू नये कधीच. त्याच्यानंतर त्या संपूर्ण द्रव्याचा संच किंवा ते संघटन आहे तर त्याची अफिनिटी कोणत्या धातूकडे आहे, कोणत्या स्रोतसाकडे आहे तर ह्या गोष्टींचा विचार करावा. आणि मग ते असं सोडायचं नाही तर एकत्रित करून त्याचा विचार करायला पाहिजे आणि मग आपल्याला समजायला लागतं की हे द्रव्य कसं काम करायला लागेल. तर ह्याच पद्धतीनं कारण ही द्रव्यांची कामं का बदलतात किंवा सगळ्यात शेवटी ते सर्व रोग प्रणाशिनी म्हणून सांगतात असं
आणि मग आपल्याला कन्फ्युजन उत्पन्न होतं की सगळ्या रोगांमध्ये एकच द्रव्य कसं काय चालेल वगैरे, हो की नाही? तर अशा वेळेला अनुपान बदलल्याने चालतं वगैरे असं म्हणतात, पण वापरताना आपण प्रत्यक्ष तसं बघतो का? तर त्याच्यामध्ये कशा गोष्टी असतात ना की त्याचं गामित्व किंवा त्याचं रसायनत्व किंवा त्याच्या धातू गामित्व ज्याला आपण म्हणतो ते, किंवा स्रोतसांच्या ठिकाणचं गामित्व, ह्या गोष्टी आपण बघायला पाहिजेत. आणि जी गोष्ट लेखन करून पाचन करून ग्रहण करणारी असते ना, ती जर का रसाचं लेखन पाचन करून ग्रहण करत असेल, तर रसापासनं आणि शुक्रापर्यंत ह्याच गोष्टी जर करत असेल, तर ती सगळ्या जर का धातूंना उत्तम पोषण प्राप्त करून देत असेल, तर ती सर्व रोग प्रणाशिनी का नाही ठरणार, हो की नाही? तर मग त्या पद्धतीने फक्त त्या अनुपानामुळे ती इकडे जाते तिकडे जाते वगैरे ह्या गोष्टी गामित्वाच्या दृष्टीने बदलतात निश्चित. म्हणजे पहिल्यांदा ते काम करेल शरीरामध्ये ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीचा, आणि मग त्याच्यानंतर इतर कामं ते करत असतात. सो कल्प अभ्यास करत असताना ह्या पद्धतीनं अभ्यास करावा. आपण नंतर एखादा कल्पाचा बघूयात हवं तर, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल की कसा अभ्यास करायचा ते. ओके, सो आता पुढे जाऊयात आपण. दशमूलेन पयसा सिद्धम मांसरसेन वा. दशमूलेन पयसा सिद्धम मांसरसेन वा बलागर्भं घृतं योज्यं क्रव्यात् मांसरसेन वा सक्षोद्रं पयसा सिद्धं सर्पिर दशगुणेन वा. दशमूलेन पयसा, दशमूळ आणि दूध ह्याचा काढा करावा, किंवा काय करावं, सिद्धम मांसरसेन वा, किंवा दशमूळ जो आहे ते मांसरसाने सिद्ध असं तयार करून घ्यावं. किंवा काय पाहिजे तर बलागर्भं घृतं योज्यं, बलागर्भ असं म्हटलेलं आहे. तर म्हणजे बला घातलेलं म्हणजे ज्याच्या गर्भामध्ये घृत घातलेलं आहे अशी बला, म्हणजे काय तर सिद्ध केलेलं घृत असं द्यावं. किंवा क्रव्यात मांसरसेन वा, क्रव्याद म्हणजे आपण बघितलं की जे मांस खाणारे प्राणी आहेत त्यांच्या मांसारसामध्ये घृत सिद्ध करून द्यावं. हे कसं द्यावं तर सक्षौद्रम पयसा सिद्धम, म्हणजे ते मधाबरोबर द्यावं किंवा दुधाबरोबर द्यावं. सर्पिर दशगुणेन वा, किंवा काय तर दशगुण म्हणजे 10 पट दुधाबरोबर सिद्ध केलेलं असं ते बला आहे, तर ते सिद्ध तूप द्यावं. सर्पिर दशगुणेन वा बलागर्भम असं ते त्याला लावून घ्यायचं आहे. ओके, सो ह्या पद्धतीनं काय काय गोष्टी कराव्यात तर सिद्ध दूध किंवा सिद्ध तूप ह्या पद्धतीनं द्यावी. तर सिद्ध दूध आणि सिद्ध तूप वापरत असताना विशेषत्वाने दशमुळाने सिद्ध, बलेन सिद्ध आणि क्रव्याद मांसाने सिद्ध असं वापरावं. आता बऱ्याच वेळेला कसं असतं ना, मुस्तादी आपण बसती जो आहे त्याच्यामध्ये मांसरस आलेला असतो. बरेच जणांना जे दवाखान्यात येतात त्यांनी बघितलं असेल किंवा माहिती असेल, परंतु ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते की आता मांसरस रोज कॉलेजमध्ये होतं बरं का, की येताना तुम्ही मांसरस घेऊन या असं आपण सांगतो की तिथनं काय जे बोकडाचं मटण असतं ते आणायचं, घरी आणायचं, त्याला उकळायचं आणि उकळल्यानंतर जे पाणी तयार होतं तर त्याचं ते मांसरस रोजच्या रोज तुम्ही घेऊन या. पण हे पेशंट आणतात हा, जर ज्या वेळेला आपण कॉलेजला वगैरे सांगतो त्यावेळेला, पण हे प्रायव्हेट प्रॅक्टिस मध्ये आपण नाही सांगू शकत पेशंटला. आणि एव्हरीडे जाऊन आणणं आणि त्याचं सिद्ध करणं ही गोष्ट प्रॅक्टिकली तेवढी सहज शक्यही होत नाही. काही वेळेला कसं असतं की पेशंट जो असतो तर तो अजिबातच व्हेजिटेरियन असतो, तर अशा वेळेला सुद्धा अडचणी येतात की मग काय करायचं. मग अशा वेळेला आपण काय करावं तर अजा मांस आणावं आणि त्याचं सिद्ध तयार करून ठेवलेलं घृत वापरावं. म्हणजे हे जे आपण वापरतो तर तिथे म्हणताना मांसरस म्हटलेलं आहे, मग आपण ग्रंथोक्त करत नाही असा अर्थ आहे का? नाही. तर आता ह्या आपण श्लोकामध्ये बघतोय की क्रव्यात मांसरसेन वा सिद्धम सर्पिही दद्यात असं म्हटलेलं आहे. तो ह्या पद्धतीनं वेगवेगळे जे मांसरस आहेत तर ते मांसरस सिद्ध घृत करून आपण वापरू शकतो. म्हणजे हा प्रॅक्टिकल व्ह्यू झाला. म्हणजे आपण मुस्तादी आपणचा ज्या वेळेला क्षीरपाक तयार करू त्या क्षीरपाकामध्ये जर का आपण हे डायरेक्ट सिद्ध केलेलं घृत घातलं तर त्याचा परिणाम जो आहे तो मांसरसाप्रमाणेच येणार आहे, आणि म्हणून ह्या पद्धतीचा सिद्ध घृत वापरावा. त्याच्यानंतर जीवंतीम मधुकम द्राक्षाम कुटजस्य फलानिच पुष्कराभम शठीम कृष्णाम व्याघ्रीम गोक्षुरकंपलाम नीलोत्पलम तामालतीम त्रायमाणाम दुरालभाम कल्कीकृत्य घृतम पक्वम रोग राज हरम परम. हे कसं आहे तर रोग राज हरम परम अस्ति, अस्ति हा अध्यारूप धातू आहे जो सांगितलेला नाहीये, मूळ वर्ग ज्याला आपण म्हणतो. ओके, सो रोग राज हरम परम अस्ति. किम अस्ति रोगराज हरम परम, तर पक्वम घृतम रोगराज हरम परम अस्ति. बरोबर, रोगराज हर परम म्हणजे कोण? श्रेष्ठ. परम म्हणजे रोगराज म्हणजे आपण बघतो राजेष्मा, तर राजेष्मा हरणार किंवा राजेष्माला थांबवणार असं हे श्रेष्ठ घृत आहे.
तर कसलं तयार केलेलं, तर जिवंती मधुक म्हणजे यष्टी मधु, द्राक्षा, फल, कुटजस्य फलानी, असं बरं का, ते कुटजस्य आलं. त्याच्यानंतर कुटजाची फळं वापरायला सांगितलेली तिथे. त्याच्यानंतर पुष्कळा, त्याच्यानंतर शठी, कृष्णा म्हणजे पिंपळी, व्याघ्री, रिंगणी, गोक्षूर, बला, नीलोत्पल नीळकमळ, तामालकी म्हणजे भुईआवळी, त्रायमाणा आणि दुरालभा, या सगळ्यांनी सिद्ध केलेले जे आहे ते रोगराज हरम परम, जिवंत्याधिकृत ज्याला आपण म्हणतो ना, तर ते हे इथे दिलेलं आहे. जिवंती मधुकम द्राक्षा. ओके, सो जिवंत्याधिकृत जे आहे ते राजयज्ञाच्या दृष्टीने अतिशय चांगलं काम करतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग आता काल एक विषय झालेला होता की सिद्ध दुधांचे उत्तरवस्ती द्यावेत का, तर त्या संदर्भामध्ये काल आपण षटकल घृत बघितलेलं, तर त्याच पद्धतीने हे जिवंत्याधिकृत आहे ना, तर ते सुद्धा आपल्याला ट्रिपल ब्लॉकच्या पेशंट्स मध्ये वापरता येईल निश्चितच, आणि करण्यासाठी सुद्धा एकदम सोपं आणि ज्या मिळणाऱ्या गोष्टी आहेत अशाच गोष्टी ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. सो हे जिवंत्याधिकृत जे आहे ते रोगराज हरम परम असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरचं जे आहे ते घृतम खर्जुरम मृद्विका मधुकैहि सपुरुषकैहि सपिप्पलीकम वैश्वर्य कासज्वर कासश्वास ज्वरापहम. सगळ्यात उत्तम कास, श्वास आणि ज्वर ह्या 3 गोष्टी घालवणार. अपह म्हणजे घालवणार बरं का, अपमार्जन करणे या अर्थाने जो अपामार्ग आलेला ना, म्हणजे केलेल्या कुकर्मांचं अपामार्जन होणं, म्हणून अपामार्ग असं नाव आहे अपामार्गाला. तर त्याच पद्धतीनं हे ज्वर अपहम म्हणजे ज्वर घालवणार. आणखीन काय काय घालवतंय ते, तर कास, श्वास आणि ज्वर या 3ही गोष्टी घालवत आहे. आता आपण विचार करायला पाहिजे, कास, श्वास आणि ज्वर अशी 3 लक्षणं एकत्रित आपल्याला कोणकोणत्या व्याधींमध्ये दिसतात हे आपण बघायचं. मग कास, श्वास आणि ज्वर असं म्हणत असताना राजयज्ञामध्ये तर आहे निश्चितच, राईट, पण ह्याच्या व्यतिरिक्त कास, श्वास आणि ज्वर हे न्यूमोनिक कंडिशन्स मध्ये सापडतं की नाही सापडतं, तर सापडतं निश्चित, बरोबर. सो त्या कंडिशन्स मध्ये सुद्धा आपल्याला हे वापरता येईल. सर न्यूमोनिया सारख्या ज्या ज्या कंडिशन्स असतात तर तिथे आपल्याला हे खर्जुरम, मृद्विका, मधुकैहि, परुषकैहि आणि पिप्पली ह्या सगळ्याचं जे आहे ते वापरता येईल. आणखीन एक महत्वाचा शब्द ह्याच्यामध्ये आलेला आहे तो म्हणजे वैश्वर्य, म्हणजे जिथे जिथे स्वर विकृती होते त्या ठिकाणी सुद्धा हे वापरावं. तर मग आपण जे बघितलेलं होतं ना की व्होकल कॉर्ड पॅरालिसिस होणं किंवा व्होकल कॉर्ड वरती नोड्युल्स येणं किंवा त्याच्यामध्ये काही वेळेला सीए सारखे चेंजेस होणं, ज्वर अपहम म्हटले म्हणून, तर ज्या वेळेला आवाज बदलतोय आणि सीए सारखे चेंजेस आहेत तर त्या ठिकाणी सीएचा विचार आपण जीर्णज्वराप्रमाणे करू शकतो. आणि म्हणून कासाच्या संदर्भामध्ये किंवा श्वासाच्या संदर्भामध्ये किंवा स्वरविकृतीच्या संदर्भामध्ये जिथे आपण सीए लॅरिंग्स वगैरेचे जे पेशंट असतात ना त्या पेशंट्स मध्ये ह्या गोष्टी वापरू शकतो. आता तुम्ही मला विचाराल की एकदम सीए लॅरिंग आणि असं का, तर आता तुम्ही ह्याचं कॉम्बिनेशन बघा की सगळं कसं आहे, तर खजूर, मृद्विका, मधुक, परुषक हे 4 द्रव्य आली. तर खजूर, मृद्विका आणि मधुक म्हणजे यष्टी, तर हे जर बघितले तर सर्वसाधारणतः मधुर आणि ह्या गुणांकडे जाणार आहेत, कफाचं श्रवण करणार आहेत. परुषक जो आहे ना तो थोडासा वेगळा आहे, राईट. त्याच्यानंतर पिप्पली, पिप्पली जी आहे ती उत्तम पाचन करणारी आहे, काश्वास घालवणारी आहे. आणि पिप्पली जी आहे ना तर ती रसायन पण आहे, आणि रसायन ज्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या कॅन्सर सारख्या कंडिशन्स मध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतात. आणि म्हणूनच जसे आपण ह्याच्यामध्ये बघितलं की राजयज्ञामध्ये ह्याचा उपयोग तर होणारच आहे, पण त्याच्याबरोबर न्यूमोनिक कंडिशन्स मध्ये पण होणार आहे, आणि त्याच्याबरोबर सीए लॅरिंग्स वगैरे अशा ठिकाणी सुद्धा ह्याचा उपयोग होऊ शकतो. आपल्याला ना ग्रंथांमध्ये कसं कसं वाचायचं हे आपल्याला बऱ्याच वेळेला लक्षात येत नसतं, तर त्यावेळेला काय करावे की फलश्रुती बघावी आणि फलश्रुतीवरनं मग ती द्रव्य बघायची. अशा पद्धतीनं जर गेलं ना तर आपल्याला कोणत्या कंडिशन्स मध्ये कुठली कुठली औषधं वापरायची हे जास्त चांगल्या पद्धतीनं समजायला लागतं. हा जो कल्प आहे तो पिप्पली मुलं पाचन स्वरूपाचा झालेला आहे, परंतु खजूर, मृद्विका आणि मधुक ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या बृहणात्मक आहेत. आणि प्रत्येक वेळेला आपण बघतो की सीए सारख्या ज्या कंडिशन्स असतात ना तर दिसताना त्या तीव्र अग्निमांद्यातून उत्पन्न झालेले आहेत, परंतु आता पेशंटची कंडिशन अशी असते ना की त्या पेशंटचे धातुपाक खूप जास्ती झालेला असतो आणि म्हणून त्याला गृहणाची गरज असते. पण एकांतिक गृहण केलं ना तर पुन्हा अग्निमांद्य होण्याची शक्यता असते, म्हणून गृहण करत असताना त्याच्या सोबत एखादं अग्निदीपन असणारं द्रव्य, तर ह्या पद्धतीचा हा दिसतोय की नाही कल्प आपल्याला, तर दिसतो, आणि म्हणून तो अशा कंडिशन्स मध्ये आपल्याला वापरता येईल असं. त्याच्यानंतर अजून एक वृत्त आलेला आहे, दशमूल श्रुतात क्षीरात, दशमूल श्रुतात क्षीरात सर्पीर यदुदीयान्नवम
सपिप्पलिकं सक्षौद्रं तत्परं स्वरबोधनं शिरःपार्श्व अंशसूलग्धं कासश्वासज्वरापहं पंचभिः पंचमूलैर्वा श्रुतात् ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय वापरायचं आहे? दशमूल श्रुतात् क्षीर म्हणजे दशमूळांनी सिद्ध केलेलं क्षीर. आणि त्याच्यानंतर सर्पिर्यद उदयान्नवम असं झाल्यानंतर ते जे दशमूळांनी सिद्ध केलेलं क्षीर आहे ना, तर त्या क्षीरापासून निघालेलं जे घृत आहे ते वापरायचंय. म्हणजे काय, तर ते दूध आहे तर त्याच्यामध्ये सिद्ध केलेल्या दुधावरचं जे तूप असतं तर ते काढून त्या पद्धतीनं ते वापरायचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये काय घालायचं, तर पिप्पली आणि सक्षौद्रम म्हणजे पिंपळी आणि मध या दोन गोष्टी घालायच्या. आणि मग ते काय काय करेल, तर स्वरबोधनम स्वराचं बोधन करेल. म्हणजे स्वर चांगला उत्पन्न करेल. त्याच्यानंतर शिरक पार्श्व अंशशूलग्न शिरशूल पार्श्वशूल अंशशूल या गोष्टी घालवणार. कास श्वास ज्वर घालवणार. आणि पंचभिही पंचमूलैर्वा ह्याच पद्धतीनं पंचमूळांनी सिद्ध केलेलं असं जे श्रुत म्हणजे तयार केलेलं जे घृत आहे तर त्याचाही ह्याच पद्धतीने उपयोग करता येतो. आता पंचमूळ कुठली हे तुम्ही शोधून काढायचं आणि त्याचा उद्या तुम्हाला होमवर्क आहे. ओके, सो त्याच्यामध्ये लघु पंचमूळ, बृहत पंचमूळ आणि अजून काय काय आहे सगळे नाही सांगत, नाही तर तुम्हाला तर आताच समजेल होमवर्क. सो पंचमूळ कोणती, तर ही सगळी लिहून काढायची एका वेळेला. त्याच्यानंतर आता ह्याच्या ठिकाणी आपण जेव्हा बघतो ना, तर त्याच्यात स्वरबोधनम शिर शूल पार्श्वशूल अंशशूल आणि कासश्वास ज्वर अशा गोष्टींवरती हे उपयोगी पडणार आहे. तर मग ह्याच्यामध्ये कसं आहे ना, की आवाज खराब झालेला असतो, डोकं दुखत असतं आणि फीवर असतो, तर अशा पेशंट मध्ये सुद्धा ह्याचा उपयोग होईल. किंवा पार्श्व आणि अंशशूलाच्या पेशंट मध्ये ह्याचा उपयोग होईल. आता पार्श्वशूल आणि अंशशूल असं जेव्हा आपण म्हणतो, तर अंशशूलाच्या संदर्भामध्ये आपण फ्रोझन शोल्डरचा विचार करू शकतो का नाही करू शकत, तर करू शकतो, बरोबर. आणि प्रमेहाच्या मध्ये सुद्धा आपण बघतो की धातुपाक खूप मोठ्या प्रमाणावरती असतो आणि म्हणून गृहणात्मक औषधं त्याच्यामध्ये द्यावी लागतात. जशी आता राज्यक्षणामध्ये आपण गृहणात्मक औषधं बघतो, परंतु त्याच्या बरोबरीने पाचन गोष्टी निश्चित दिलेल्या असतात. तर ह्या पद्धतीचं हे जे आहे ना औषध, तर तिथे सुद्धा ज्वर अपहम असं म्हटलंय. आणि एक तुम्ही जर सापडला ना तर निश्चित रेफरन्स बघा, मॉडर्न सायन्स मध्ये सुद्धा डायबेटीस कशामुळे होतो असं म्हणत असताना कोणत्याही क्रॉनिक इन्फेक्शन्समुळे होतो असं म्हटलेलं आहे त्यांनी. तर क्रॉनिक इन्फेक्शनचा असा अर्थ जो आहे ना, तर तो आपण ज्वराशी रिलेटेड असा घेऊ शकतो. आणि म्हणून ज्वर आहे आणि अंशशूल आहे म्हणजे फ्रोझन शोल्डरचा विचार पण ह्याच्यामध्ये करू शकतो का नाही करू शकत, तर करू शकतो. म्हणजे औषधं आपल्याला कशी काढायची, म्हणजे मॉडर्नची जी काही डायग्नोसिस असतात आणि त्याच्यातनं अरे आपण कसं काय औषध ह्याच्यातनं शोधणार असं जे वाटतं ना, तर त्या पद्धतीनं फलश्रुतीवरून जायचं म्हणजे आपल्याला हे सापडतात औषधं. तर ह्याच्यामध्ये दशमूळांनी सिद्ध केलेलं जे दूध आहे तर त्या दुधाचं तूप तयार केलेलं अशा पद्धतीनं जे आहे तर ते आपल्याला अंशशूलामध्ये किंवा फ्रोझन शोल्डरमध्ये वापरता येईल असं आपण बघितलं. मग आता ह्याच्यामध्ये असं तूप वापरण्याचं काय कारण असेल, तर दशमूळांनी सिद्ध केलेलं असं म्हणत असताना पातघनत्व आलं त्याच्यामध्ये, बरोबर. आणि सिद्ध केलेलं तूप आहे दुधापासून आणि तूप जे आहे ते नेहमी शुक्रल आहे, बरोबर आहे. आणि दूध जे आहे तेही शुक्रल आहे. आणि प्रमेहामध्ये आपण बघतो की शुक्रामध्ये किंवा ऊर्जामध्ये विशेषत्वाने कषायत्व आलेलं दिसतं आणि म्हणून शुक्र विकृती सुद्धा हे लक्षण त्याच्यामध्ये दिसतं. किंवा आपण त्याला डायबेटिक इम्पोर्टन्स म्हणतो, अशाही गोष्टी त्याच्यामध्ये दिसत असतात. आणि शुक्र विकृतीचा दुसरा अर्थ आपण असाही घेऊ शकतो की जखमा ज्या वेळेला बऱ्या होत नाहीत ना, तर त्यावेळेला तिथे योग्य सेलची पुनरुत्पत्ती होत नाही म्हणून शुक्र विकृती असते आणि म्हणून त्या जखमा बऱ्या होत नाही. तर अशा अर्थाने ते घेता येत असतात. तर ह्या दृष्टीने आपण जर का विचार केला तर फ्रोझन शोल्डरच्या बाबतीमध्ये आपल्याला हे वापरता येईल. त्याच्यावरनं एक मला केस तुम्हाला आठवते ती सांगावीशी वाटते. मी ताराचंद शिकत असताना एक पेशंट होती बरं का, तर तिला हे केलेलं होतं, मला वाटतं फायब्रॉइड वगैरे असं काहीतरी होतं आणि त्याच्यासाठी ऑपरेट केलेलं होतं. ऍब्डॉमिनल ऑपरेटिव्ह केलेलं होतं कारण की खूप ह्यूज फायब्रॉइड होतं, मोठं 7-8 सेंटीमीटरचं वगैरे. मग त्याच्या आधी तिला एंडोमेट्रियोसिसचा पण त्रास होता आणि म्हणून तिला सांगितलेलं की मग दोन्ही गोष्टी आहेत तर आपण युटरस काढून टाकू म्हणजे मग ह्या गोष्टीतून तुझी सुटका होईल म्हणून. आणि म्हणून मग तिचं ते ऑपरेटिव्ह वगैरे झालं. ऑपरेटिव्ह झाल्यानंतर जखम आपण नॉर्मली सगळी स्टिच वगैरे करून घेतो. मग ते झाल्यानंतर ना तिसऱ्या दिवशी ज्या वेळेला अल्टरनेट स्टिचेस घालायचे आणि मग ते अल्टरनेट काढले जायचे तिसऱ्या दिवशी,
ते अल्टरनेट स्टिचेस काढायला गेल्यानंतर दिसलं की पूर्णच्या पूर्ण वुंड ओपन झालेली होती, वुंड डेहिसन्स म्हणतो ना तसा. मग तसं झाल्यानंतर पुन्हा ओटी मध्ये घेतलं, पुन्हा रिसुचरिंग केलं. मग रिसुचरिंग केल्यानंतर पुन्हा 3 दिवसांनी ओपन केलं तर पुन्हा त्याची वुंड जी होती ना ती कम्प्लीट डिहाईज झालेली, पुन्हा ओपन झालेली होती. मग त्याच्यानंतर आता काय करायचं, तर मग आता ह्या पद्धतीनं मग ऍक्च्युली आता कुठलेही ऑपरेटिव्ह झाल्यानंतर अँटीबायोटिक्स वगैरे ह्या तर गोष्टी तिच्या सगळ्या चालू होत्या. तर तशा जर चालू असतील तर खरं म्हणजे तसं व्हायला नको किंवा हे दिसायला नको होतं ना तिचा, पण तरी सुद्धा ते पुन्हा पुन्हा डिहाईज होत होतं. मग त्यावेळेला ना एक बटन होल स्टिच म्हणून असतं, तर ते बटन होल स्टिचेस घालून तिची ती वुंड पुन्हा एकदा सुचर केली गेली ओटी मध्ये घेऊन. आणि त्यावेळेला तिला इतर औषधांच्या बरोबरीने अँटीट्युबरक्युलर औषधं चालू केलेली होती बरं का, आणि मॉडर्न नुसार. आणि ती दिल्यानंतर आणि पोटामध्ये हे चालू केलेलं होतं, मला वाटतं एकेरी शतावरी घृत वगैरे असं होतं, आणि ते दिल्यानंतर मात्र तिची ती वुंड भरून आली. सो वुंड भरून येण्याच्या दृष्टीने आपण ज्या वेळेला प्रमेहाचा विचार करतो ना, तर त्याच वेळेला अनेक वेळेला आपल्याला ट्युबरक्युलर गोष्टींचा सुद्धा विचार त्याच्यामध्ये करायला लागतो. तर ह्या पद्धतीनं हा जो आत्ताचा दशमूल ह्याचा जो कल्प सांगितलेला आहे तर तो आपल्याला अंशशूल किंवा फ्रोझन शोल्डर किंवा प्रमेह ह्या गोष्टींमध्ये आपल्याला वापरता येत असतो. त्याच्यानंतर पंचानाम पंचमूलानाम रसे क्षीर चतुर्गुणे सिद्धम सर्पिर्जयेत सद्य यक्ष्मिणः सप्तकम बलम. पंचमूळ जी आहेत, जो तुम्हाला होमवर्क दिलेला आहे, तर पंचमूळांचा जो सिद्ध तयार केलेलं चतुर्गुण क्षीर म्हणजे 4 पट घालून ते 1/4 उरवणं या पद्धतीचं तयार केल्यानंतर सिद्धम सर्पिर्जयेत म्हणजे ह्याचं सिद्ध तयार केलेलं जे तूप आहे ते कशा कशावरती उपयोगी पडतं, तर राजयक्ष्मिणः सप्तकम बलम, राजयक्ष्मिण्यामधल्या ह्या 7 विकारांवरती उपयोगी पडतात. तर राजयक्ष्मीचे 7 विकार या अर्थाने जे आलेले ना, तर त्याच्यामध्ये कास, श्वास, प्रतिशय, अंशशूल, मस्तकशूल वगैरे अशा गोष्टी, म्हणजे हे वरचे जे सांगितलेले आहेत ना 7, कास, श्वास, ज्वर, पंचभी, पंचमूलर्वा, अंशशूलग्नम आणि शिरपार्श्व या सगळ्यांसाठी त्याचा उपयोग होत असतो पंचमूळांचं सिद्धघृत. आतापर्यंत तुम्ही राजयक्ष्मी आपण इथपर्यंत वाचतोय, 20 श्लोक आपले झालेले आहेत. तर या 20 श्लोकांमध्ये पहिल्यांदा त्यांनी फक्त वमन विरेचन वगैरे द्या म्हटलंय, सस्निग्ध असं म्हणत असताना, आणि त्याच्यानंतर आता आपण बघतोय ना तर सगळी सिद्ध घृत आलेली आहेत. याचाच अर्थ काय, तर घृतांनी नवीन टिश्यू रिजनरेशन चांगलं होत असतं, आणि त्या टिश्यू रिजनरेशनच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो ना तर सिद्ध घृतांचा उपयोग चांगला होत असतो. ज्याला आपण हे म्हणू शकतो ना, स्टेम सेल वगैरे म्हणू शकतो ना, तर ह्या स्टेम सेलच्या औषधांमध्ये बऱ्याच वेळेला सिद्ध घृत जास्ती करून त्याच्यामध्ये येत असतात. ओके. त्याच्यानंतर पंचकोल यवक्षार षट्फलेन पचेत घृतम प्रस्थोन्हितं तुल्यपयः स्रोतसां तद्विशोधनम गुल्मज्वर उदरप्लीह ग्रहणी पांडु सपीनसान् श्वासकास अग्निसदन श्वयथु ऊर्ध्व अनिलान जयेत. आता हे जे आहे हा, तर हे बरीच मोठी फलश्रुती आलेली आहे. आणि काय काय वापरलेलं आहे, तर पंचकोल यवक्षार षट्फलेन पचेत घृतम, षटफल बरं का, 6 पल घेऊन त्याचं घृताचं पाचन करावं. प्रस्थोन्मितम तुल्यपयः, एक प्रस्थ जे आहे ते घृत आणि तेवढंच तुल्यपयः असं घालून त्याचं पाचन करावं. आणि हे काय करतं, आणि म्हणून ह्याचं नाव षटफल घृत आहे बरं का. म्हणजे 6 पल आहेत, म्हणजे पंचकोलाचे 5, यवक्षाराचा 1, असं एक पल वापरायचं, आणि त्याच्यामध्ये एक प्रस्थ घृत आणि एक प्रस्थ पय यांचं पाचन करायचं, आणि ते पाचन झाल्यानंतर जे सिद्ध तयार होतं तर ते घृत जे आहे त्याचं नाव षटफल घृत, म्हणून षटफलेन पचेत घृतम असं. बऱ्याच वेळेला रायटिंग मिस्टेक मध्ये काहीतरी फळं असतील असं म्हणून षटफळ घृत असं लिहिलं जातं, तर फळं वगैरे नाही, पल म्हणजे एक पल या अर्थाने ते आलेलं आहे, आणि म्हणून षटफल घृत. तर हे षटफल घृत काय काय करेल, तर त्याचा आता बघा हा केवढी मोठी फलश्रुती आहे. दिसायला फक्त पंचकोल आणि यवक्षार, पंचकोल, सुंठमिरे, पिंपळी, पिंपळमूळ आणि हे, तर अशा सगळ्या ज्या काही पंचकोलाच्या गोष्टी आहेत ना, तर त्या पंचकोला बरोबर फक्त यवक्षार एक ऍड केलेला आहे. तर पंचकोलाबरोबर यवक्षार आल्यानंतर त्याचा परिणाम कसा कसा होतोय बघा. पहिलं सगळ्यात महत्वाचं स्रोतसां विशोधन. यवक्षार असल्यामुळे यवक्षार जो आहे ना तर तो निर्मिरणार आहे. तुम्ही जर का तोंडावर वगैरे कधी टाकून बघितला असेल तर क्षार असल्यामुळे तो काय करतो, पहिले शोधन करतो,
म्हणजे वाताच्या गतीला अडथळा जिथे जिथे येतोय ना तर तो दूर करतोय. त्याच्यानंतर तो अडथळा दूर झाल्यामुळे काय होतंय तर गुल्म, ज्वर, उदर, प्लीह, गुल्म, ज्वर, उदर आणि प्लीह असं जर बघितलं तर उदर आणि प्लीह एका जोडीमध्ये येतील. ज्वर प्रत्येक राजक्षम्याच्या पेशंटमध्ये ज्वर हे लक्षण म्हणून सापडतं किंवा जीर्ण ज्वर ही गोष्ट सापडत असते. आणखीन एक महत्वाचा शब्द इथे आपल्याला सापडला हा गुल्म. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे गुल्म किंवा जे सिस्ट किंवा जे आपण ज्याला फायब्रॉइड्स आजकालच्या शब्दांमध्ये म्हणतो तर अशा सगळ्या कंडिशन्स मध्ये ह्या षटफलघृताचा उपयोग होत असतो. आणखीन कशासाठी तर ग्रहणी, पांडू, पीनस्थान, ग्रहणीमध्ये, पांडूमध्ये आणि पीनसामध्ये. त्याच्यानंतर श्वास, कास, अग्निसदन, श्वासामध्ये कासामध्ये जे ज्वराच्या सोबतच येणारे पार्ट आणि पार्सल म्हणून बरोबर. आणखीन काय तर अग्निसदन, अग्नी जिथे एकदम कमी झालेला आहे तिथे, आणि श्वयथू आणि ऊर्ध्व अनिलांजय. आता ऊर्ध्व अनिल असा एक शब्द इथे आलेला आहे. तर षटफलघृताचा काल आपण जेव्हा उल्लेख केलेला होता ना तर त्याच्यामध्ये ट्युबल ब्लॉक किंवा ह्या गोष्टींसाठी सांगितलेलं होतं बरोबर. सो तिथे गुल्माचा विचार, ज्वराचा विचार, त्याच्यानंतर ग्रहणीचा विचार ह्या महत्वाचे राहतात. कारण की ग्रहणीचं जे पाचन आहे ना, तिसऱ्या अवस्थापाकामधले जे पाचन आहे, दुसरा आणि तिसऱ्या दोन्ही मिळून त्यावर रजाचं पाचन अवलंबून असतं. आणि म्हणून रजाची विकृती जर का होत असेल ना तर त्याच्यामध्ये षटफलघृताचा उपयोग चांगल्या पद्धतीने झालेला आपल्याला दिसतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे जर का रज विकृत पद्धतीनं आतमध्ये अब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये जर का जात असेल तर त्यालाच आपण एंडोमेट्रियोसिस म्हणतो. तर त्या कंडिशन्स मध्ये सुद्धा कसं असतं की ग्रहणी आहे आणि गुल्म आहे आणि ह्याचे जे आहेत ना एंडोमेट्रियोटिक सिस्ट वगैरे फॉर्म होत असतात एंडोमेट्रियम मध्ये किंवा ओव्हरीज वरती बऱ्याच वेळेला. तर असे सिस्ट आहेत त्या गोष्टींमध्ये सुद्धा ह्या षटफलघृताचा उपयोग चांगला दिसत असतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट इथे आपण बघतोय की त्याच्यामध्ये श्वयथू आणि ऊर्ध्व अनिल असा शब्द वापरलेला आहे. तर शोध असताना सुद्धा ह्याचा उपयोग होणार आहे. बऱ्याच वेळेला आपण बघतो की सिस्टिक हायपरप्लाझिया वगैरे असे रिपोर्ट असतात एंडोमेट्रियमचे. तर त्याही कंडिशन्स मध्ये म्हणजे ज्या वेळेला पेरिमेनोपॉझल एज मध्ये पेशंट आहे आणि तिथे ज्या वेळेला हे सिस्टिक हायपरप्लाझिया येतात किंवा एंडोमेट्रियल थिकनेस जास्ती आहे तर हे सुद्धा गुल्माप्रमाणे किंवा आपण आता बघतोय तर ते ग्रहणीच्या विकृत पचनामुळे अशा दृष्टीने बनलेलं आहे आणि म्हणून षटफलाचा तिथे उपयोग होतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला फॅलोपियन ट्यूब्स असतात ना तर त्या ट्युबल लेअर मध्ये सुद्धा काही वेळेला अमाऊंट ऑफ वॉटर साठलेलं असतं आणि हे जे आहे ना ते उदराच्या गोष्टींशी रिलेटेड आहे. आणि म्हणून उदर म्हणत असताना आपल्याला फक्त जे असायटिस म्हणून डोक्यात असतं ना तर त्याच्याऐवजी जिथे जिथे नको असणारं पाणी साठतंय त्या ठिकाणी आपण उदर म्हणायला पाहिजे त्याला. सो त्या पद्धतीनं की ज्याला एक हे नाही म्हणजे सिस्टला उदर म्हणून नये बरं का. कारण की हे जे पाणी आहे ना उदर हे असं कॅव्हिटीमध्ये जसं पसरलेलं आहे त्या पद्धतीने जिथे न साठायला पाहिजे पाणी अशा पद्धतीनं ज्याला एखादं कव्हरिंग नाही आहे अशा पद्धतीने जिथे जिथे आहे ना तर त्याला आपण उदर असं शब्द म्हणू शकतो. इव्हन कृष्टुक शीर्षासारखी जी गोष्ट आहे की गुडघ्यात पाणी साठणं आपण ज्याला म्हणतो तर त्या गुडघ्यात पाणी साठण्यामध्ये सुद्धा आपण बऱ्याच वेळेला बघतो की FNAC करतो आणि TB साठी ते टेस्ट पाठवत असतो राईट. सो TB जॉईंट ह्या गोष्टीसाठी तर तिथे सुद्धा आपल्याला हे षटफलघृताचा उपयोग झालेला दिसेल असं आहे. आणि एक महत्वाचा शब्द ह्याच्यातला राहिला की ऊर्ध्व अनिलांजय, ऊर्ध्व वातावरती त्याचा उपयोग होतो. आता ऊर्ध्व वातावरती उपयोग होतो म्हणत असताना ज्या वेळेला वाताची गती विकृत आहे ना तर त्यावेळेला ह्याचा उपयोग होणार आहे बरोबर. आणि मग इथे वामिनी योनी वगैरे जे सांगितलेले आहेत ना तर त्याही तशा कंडिशन्स मध्ये इथे उपयोग होत असतात. किंवा आता जे आपण म्हटलं एंडोमेट्रियोसिस तर जिथे गती वाताची अधो पाहिजे अपानाच्या क्षेत्रामध्ये आणि जिथे रज जे आहे ते बहिःप्रवृत्त पाहिजे ते न होता ऊर्ध्व वाताप्रमाणे जर का ते अंतःप्रवृत्त होत असेल गती विकृती झाल्यामुळे तर त्याला सुद्धा ह्याचा उपयोग होणार. आणखीन आता म्हटल्याप्रमाणे वामिनी योनीप्रमाणे जी गोष्ट धारण करायला पाहिजे ती धारण न करता जिथे बाहेर पडते तर ते सुद्धा ऊर्ध्व अनिल असं आपण म्हणू शकतो. तर त्या पद्धतीनं ह्याचा आपल्याला उपयोग करून घेता येतो. आणि म्हणून षटफलघृत दिसायला अगदी साधं सरळ छोटस जरी असलं ना तरी त्याचा विस्तार खूप मोठा आहे चिकित्सेच्या दृष्टीने. त्याच्यानंतर रासनाबला गोक्षुरक स्थिरा वर्षाभुवारिणी जीवंती पिप्पली गर्भ स क्षीरम शोषजित घृतम. ओके. सो आता इथे काय काय आलेलं आहे की शोषजित म्हणजे क्षयाचा नाश करणारे हे घृत आहे. कोणकोणतं घृत तर रासनाबला गोक्षुरक
स्थिरा वर्षापू, वर्षापू म्हणजे पुनर्नवा, रासनाबला आणि गोक्षूर. त्याच्यानंतर स्थिरा, स्थिरा म्हणजे शालिपर्णी कृष्णीपर्णी, आणि दोन असतात तर त्यावेळेला स्थिरऊ असा शब्द असतो, तेव्हा दोन्ही घेतले जातात, आणि एकटी स्थिरा म्हणजे शालिपर्णी असं धरलं जातं. त्याच्यानंतर जिवंती आणि पिंपळी ह्या गोष्टी घालून मग त्याच्याने सिद्ध तूप जे तयार केलं जातं ते क्षयाचा नाश करतं, म्हणजे रासनादी किंवा रासना बलादी घृत असं आपण याला म्हणू शकतो. तर ह्या पद्धतीनं सर्व प्रकारच्या शोषांमध्ये ह्याचा उपयोग होतो. विशेष करून आता ह्याचा जर का आपण एकंदरीत हे बघितलं ना, द्रव्य बघितली तर रासनाबला, गोक्षूर, शालिपर्णी, पुनर्नवा, त्याच्यानंतर जिवंती आणि पिंपळी ह्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या जरी बघितल्यानंतर ना अशी गोष्ट जाणवते की विशेष करून लहान मुलांमध्ये ह्याचा उपयोग जास्त चांगला दिसेल. कशासाठी? तर लहान मुलं जी वाढत नाहीत किंवा लहान मुलं की ज्यांचं वजन वाढत नाही किंवा ज्यांच्या डेव्हलपमेंट डिलेज असतात, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्याचा उपयोग दिसेल. त्याचं कारण कसं आहे ना की रासना आहे, बला आहे आणि गोक्षूर आहे. तर ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या विशेषत्वाने मुलांकडे जाणाऱ्या, शालिपर्णी आणि पुनर्नवा, तर हे सगळं जे आहे ना तर त्याचा परिणाम जो आहे तो धात्वग्नींवरती करणं, तर आणि धात्वग्नींवरनं त्या गोष्टी वाढून मग पुढचे धातू चांगले बनणं, या अर्थाने जिवंती आणि पिंपळी ह्या गोष्टी तिथे येतात. आणि म्हणून मला तरी असं वाटतं की डिलेड माइलस्टोन्स वगैरे असे जे पेशंट असतात ना तर त्या पेशंट्स मध्ये हे शोषजित म्हणून उपयोग ह्याचा खूप चांगला होईल. त्याच्यानंतरचं जे आहे ते अश्वगंधा श्रुता क्षीरा तद उद्धृतम ससितापयः, तद घृतम च ससितापयः. अश्वगंधाने सिद्ध केल्याचे जे दूध आहे तर सीता आणि पयः म्हणजे दूध जे घृत जे आहे तर ते साखर आणि दुधाबरोबर असं द्यावं. हे एकेरी अश्वगंधा सिद्ध घृत असं सुद्धा आपण वापरू शकतो शोषजित या अर्थाने. तर अश्वगंधा जी आहे ते आपल्याला माहितीच आहे, अश्वगंधा नीलश्लेष्म श्वेत्र शोथक क्षयापहा, त्याच्यामध्ये सुद्धा क्षयापहा असा शब्द आलेला. जर आपल्याला श्लोक पाठ असतील ना तर ते म्हणतात ते एकदम पटापट लागून जातात. बल्ल्या रसायनिक असं म्हटलेलं, तर त्या पद्धतीनं अश्वगंधेचा उपयोग जो आहे तो आपल्याला एकेरी अश्वगंधेचा करून घेता येईल. त्याच्यानंतर साधारणम साधारणामिषतुलाम तोयद्रोण पच्चेद्वये तोयद्रोणद्वये पचेत तेनाष्टभाग शेषेण जीवनीये फलोन्मितैः साधयेत् सर्पिः प्रस्थम वातपित्तामयापहं मांस सर्पिरिदं पीतं युक्तं मांसरसेन वा कासश्वास स्वरभ्रंश शोष हृद पार्श्वशूलनुत. काय काय करणार आहे हे? तर फलश्रुती मोठी 3 ओळींची आणि श्लोक जो आहे ना तर तो 2 ओळींचा आहे. तुम्ही बघा, साधयेत सर्पिही इथपर्यंत संपला श्लोक. एष हा प्रस्थम म्हणजे एक प्रस्थ गुरु सिद्ध करा, आणि तिथेपासून 2.5 श्लोक आहेत तर फलश्रुतीच दिलेली. तर ह्याच्यामध्ये साधारण आमिष तुला, साधारण म्हणजे साधारण जे आहेत म्हणजे दिलेशय किंवा प्रसह असे जे काही मांस आहे, आमिष म्हणजे मांस, तुलाम तोय द्रोणद्वये पचेत, 2 द्रोण पाण्यामध्ये त्यांचा मांसरस तयार करावा, म्हणजे ते मांस जे आहे ते सिद्ध करावं. आणि ते 1 अष्टमांश तेन अष्टभाग शेषेन, त्याचा 1 अष्टमांश भाग उरला, म्हणजे 2 द्रोणींचा 1 अष्टमांश भाग उरवला की त्याच्याबरोबर जीवनीय औषध, जीवनीयही फलोन्मितैः म्हणजे जीवनीय औषध 1 पल घालून मग साधयेत सर्पिही, म्हणजे ह्याच्यामध्ये मुख्य गुण काय काय आलेले आहेत तर एक तर मांसरस आणि दुसरं म्हणजे जीवनीय गुण. म्हणजे आता आपण मगाशी एक बघितलेलं होतं बघा की मांस क्रव्याद मांसांचं मांस वापरावं आणि त्या मांसरसाबरोबर घृत सिद्ध करून द्यावं. तर त्याच पद्धतीनं मांस वापरत असताना जे प्रसह किंवा साधारण मांस जे आहेत, आमिष जे आहेत, तर त्याच्या बरोबरीने जीवनीय गणातली औषधं घालून मग त्याप्रमाणे ते सिद्धघृत तयार करावं आणि मग ते काय काय करेल हे ते दिलेलं आहे. तर जीवनीय गण कोणता, तर ह्याचा सुद्धा तुम्ही रेफरन्स लिहून काढायचा आहे. त्याच्यामध्ये काय काय आता आपल्याला दिसणार आहे तर वात पित्त मयापहम, वात पित्त आमय अपहम, आमय म्हणजे रोग, वात पित्ताचे रोग, अपह म्हणजे घालवणारा आहे. विशेषत्वाने वातपित्त जिथे जिथे निघून जाताना तर तिथे तिथे फास्ट होणाऱ्या संप्राप्त जे त्यांना अटकाव बसतो. संप्राप्तींचे वैशिष्ट्य असतं बरं का. वात कफ ज्या संप्राप्ती असेल ना तर गाठी बनतात नेहमी, आणि वात पित्त जे संप्राप्ती जिथे असेल ना तर तिथे कुठलीही गोष्ट जी आहे ना
तर त्याचं कन्व्हर्जन किंवा त्याचा आपण रेट म्हणतो व्याधी बनण्याचा तो खूप जास्त असतो. म्हणजे वातपित्त ज्वर असेल ना तर 100 असतो तर 1-1.5 तासामध्ये एकदम 3 पर्यंत गेलेला असतो. पण हा जर वातकफाचा ज्वर असेल ना तर तो तेवढा वाढत नाही. तर ह्या पद्धतीने असतं. सो वातपित्त हे दोघं एकत्र आले ना तर वात जो आहे तो पित्ताच्या चलत्वाला किंवा पित्ताच्या परिणमत्वाला आणखीन दुजोरा देतो आणि त्यामुळे कन्व्हर्जन खूप फास्ट व्हायला लागतं, शरीरामध्ये परिणमन लवकर व्हायला लागतं आणि म्हणून ज्या ज्या कारणांमुळे संप्राप्ता झपाट्याने वाढतायत तर तो झपाटा कमी करण्याच्या दृष्टीने म्हणून आपल्याला हे जीवनीय आणि मांसरसाचं सिद्धघृत असं वापरता येतं. मग हे आपण इतरही व्याधींमध्ये वापरू शकतो बरं का. म्हणजे आपल्याला जर असं दिसतं ना ही गोष्ट खूप झपाट्याने घडते तर तिथे आपण हे वापरू शकतो. त्याच्यानंतर मांस सर्पी ही इदम पितम, मांस सर्पी असं त्यांनी ह्याचं नाव दिलेलं आहे. हे प्यायल्यानंतर किंवा युक्तम मांसरसेनवा किंवा मांसरसासोबत हे प्यावं तर काय जातं तर कास श्वास स्वरभ्रंश शोष हृद पार्श्व शूलजित. कास श्वास स्वरभ्रंश शोष आणि हृद पार्श्व शूल या गोष्टींनी ते घालवणार आहे. मग कास श्वास स्वरभ्रंश असं बघत असताना कास आहे, श्वास आहे, स्वरभ्रंश झालेला आहे म्हणजे आवाज खाली गेलेला आहे, खोल गेलेला आहे, शोष आहे आणि हृद पार्श्वशूल आहे. तर हे जे औषध आहे ना ते आपण विशेषत्वाने जर बघितलं तर हृदयाचा जो मांसल भाग आहे हा किंवा हृदयाच्या ज्या वॉल आपण ज्याला म्हणतो की कार्डियाक वॉल्स ज्याला म्हणतो तर त्या वॉल मध्ये जर का त्याच्या संदर्भामध्ये म्हणजे ज्याला आपण फूड शेप हार्ट किंवा ज्याला आपण वॉल थिकनेस वाढलेला आहे असे जे रिपोर्ट येतात ना तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्याचा उपयोग करून घेता येईल असं ह्याच्यामधून दिसतं. हृद पार्श्वशूलजित असं म्हटलेलं आहे त्या दृष्टीने आणि म्हणून डायलेटेड हे जे असतात ना कार्डियाक शॅडोज वगैरे तर त्या संदर्भामध्ये सुद्धा याचा आपल्याला उपयोग करून घेता येईल. आणखीन त्यांनी म्हटलेलं आहे की कास श्वास स्वरभ्रंश म्हणजे आयडियल जे जी कंडिशन्स आहेत ह्याच्यासाठीच्या राजक्षम्यासाठीच्या तर त्या सगळ्या राजक्षम्याच्या ह्याच्यामध्ये जीवनीय आणि मांस वापरलेलं असं हे मांस सर्पी याचा उपयोग आपल्याला करून घेता येईल. हा त्याच्यानंतर एला अजमोदा त्रिफला सौराष्ट्रे व्योष चित्रकान सारान अरिष्ट गायत्री शाल बीजक संभवान भल्लातकम विडंगंच पृथक अष्टपलोन्नितम 8 पल घ्यायचं आहे. सलिले षोडश गुणे, सलील म्हणजे पाणी बरं का, सलीलला पाणी आणायचं सांगायचं असं नाही बरं का त्याचा अर्थ. सलिले षोडश गुणे म्हणजे 16 पट पाण्यामध्ये षोडशांश स्थिती पचेत 1/6 त्याचं पचन करायचं, षोडश अंश म्हटलेलं आहे त्याप्रमाणे. त्याच्यानंतर पुन्हा तेन घृतप्रस्थम सिद्धेच अस्मिन पलानिषट, ते तयार झालेलं एक प्रस्थ असं सिद्ध घृत आहे त्यामध्ये परत पलानिषट 6 पल घालायचा. काय घालायचा तर तव क्षीर्याहा क्षिपे त्रिंशत सीतायाहा द्विगुणम मधु, सीता म्हणजे खडी साखर तर त्याच्यामध्ये द्विगुण त्रिंशत सीतायाहा म्हणजे 3 पट साखर आणि 2 पट मध असं घालायचं. त्याच्यानंतर घृतात त्रिजातात त्रिफलम ततो लीढम खज आहतम, घृतात त्रिजातात त्रिफलम त्रिजात त्रिफल घालायचे आहेत आणि मग त्याचं चाटण करून घ्यायचं आहे. आणि असं करत असताना ते खज आहतम पय अनुपानम तत्प्राण्ये रसायनम अयंत्रणाम मेद्यम चक्षुष्यम आयुष्यम दीपनम हंती च अचिरात मेह गुल्म क्षय व्याधी पांडुरोग भगंधरा. कशा कशाचा हा नाश करतो आहे तर मेह गुल्म क्षय व्याधी पांडुरोग भगंधर ह्या सगळ्या गोष्टींचा ते जे आहे ते नाश करत आहे. ओके त्याच्यानंतर आणखीन काय काय करताय तर मेद्य चक्षुष्य आयुष्य दीपन आणि हंती च अचिरात आणि त्याच्या पुढे हे मेहगुल्म वगैरे असं आलेलं आहे. आणखीन महत्वाची गोष्ट त्याच्या आधीच्या ओळीमध्ये आहे पयहा अनुपानम, त्याच्यामध्ये अनुपान म्हणून दूध वापरावं आणि तत् प्राण्ये, प्राण्य म्हणजे प्रातःकाली ह्या जर का काळी घेतली रसायनम अयंत्रणम हे निश्चितपणे रसायनाप्रमाणे हे काम करतं या अर्थाने ते आलेलं आहे. म्हणजे रसायन म्हणून सुद्धा हे घृत काम करणार आहे. तर एलादी घृत ज्याला आपण म्हणू तर अशी ही एलादी घृताची पूर्ण योजना त्यांनी सांगितलेली आहे. आता हे एलादी घृतामध्ये तुम्ही जर बघितलं तर विडंग आहे, भल्लातक आहे,
त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण औषधं जी बघू ना तर ती बऱ्यापैकी म्हणजे पहिली कशी गृहणात्मक जास्ती होती त्याच्यापेक्षा कमी गृहणात्मक अशी आपल्याला इथे दिसते. एला आहे, अजमोद आहे, त्रिफल आहे. याच्यापैकी काय असं एकांतिक गृहणात्मक असं काही दिसत नाही. सौराष्ट्री, व्योश आणि चित्रक हे सुद्धा सगळे दीपन आणि पाचन ह्या कॅटेगरीमध्ये येतात. त्याच्यानंतर सारान, अरिष्ट, गायत्री, शाल, बीजक. बीजक म्हणजे आपण ज्याला प्रमेहामध्ये त्याचा उपयोग करतो ना ते बीजक. भल्लातक, विडंग, पृथक, अष्टकुलोन्मितम. तर ह्याच्यामध्ये जर का बघितलं तर डायरेक्ट गृहणात्मक असं काही नाहीये. परंतु ह्याची गंमत अशी आहे की धात्वग्नी उत्तम पद्धतीने हे साधणारं किंवा सुधारणारं घृत आहे आणि म्हणून ते धात्वग्नी वाढवत असल्यामुळं ते रसायन काम करणारं घृत असं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण जर का बघितलं ना तर त्रिजात वगैरे हे प्रक्षेप म्हणून आलेले आहेत. आणि ज्या वेळेला हे प्रक्षेप जेव्हा असतात ना घातलेले कुठल्याही औषधी द्रव्यांमध्ये तर प्रक्षेप जे असतात ते सर्वसाधारणतः सुगंधी गुणाचे असतात. आणि सुगंध जो असतो ना तो शरीरातल्या दुर्गंधाचं हनन करत असतो किंवा दुर्गंधाला मारत असतो आणि मग तिथे सुगंधित्व प्राप्त होत असतं. आणि दुर्गंधी शरीर कधी होतं तर पुयोत्पत्ती किंवा जिथे जिथे धातू घटकांचा ऱ्हास होतो तर तिथे तिथे पुयोत्पत्ती झाल्यामुळं शरीर दुर्गंधित होत असतं. आणि मग त्याच्या विरुद्ध ज्या वेळेला धातू घटक उत्तम पद्धतीचे तयार होतील तर त्यावेळेला शरीर सुगंधित होईल किंवा ते सुगंधी करण्याच्या दृष्टीने म्हणून हे घृत त्या पद्धतीनं काम करतात. आणि म्हणून हे प्रक्षेप जे असतात ना तर ते टिकवण्याच्या दृष्टीने म्हणून उपयोगी असतातच. तर आपण म्हणतो की कल्प त्यांनी चांगला टिकतो परंतु कल्पाबरोबरच शरीर सुद्धा त्यांनी चांगलं टिकतं किंवा वयस्थापन होतं किंवा रसायन होतं. आणि म्हणून या प्रक्षेपांना तेवढंच महत्व असतं जेवढं की त्या संपूर्ण पाठाला असतं तेवढं. आणि म्हणून आपण जर का संपूर्ण घृताचं जर काही बघितलं ना तर ते सर्व धातू पाचन करणारं ह्या पद्धतीचं घृत आहे. आणि पाचन झाल्यानंतर त्याच्यामध्ये तिथे आलेली आहेत ती सुगंधी द्रव्य आलेली आहेत. आणि तसं असल्यामुळे हे मेध्य, चक्षुष्य, दीपन आणि हंतीच्या अचिरात मेह, गुल्म, क्षय व्याधी. आता इथे बीजक जे आहे वरती जे मगाशी सांगितलं तर ते प्रमेहाकडे जाणार आहे. त्याच्यानंतर विडंग, बल्लातक ही सुद्धा दोन्ही रसायन गोष्टी आहेत. त्याच्यानंतर गुल्म आणि ह्याच्याकडे किंवा पांडुरोग हा सुद्धा जो आहे तर तिथे सुद्धा धात्वग्नी कमी झाल्यामुळे होणारा तो रोग आहे. तो इथे विशेषत्वाने धात्वग्नी वाढवण्याचं काम केलं जात आहे. आणि म्हणूनच मेध्य, चक्षुष्य, आयुष्य आणि दीपन असे शब्द हे वापरलेले आहेत. त्या शब्दांची रचना जी असते ना ती खूप गोड असते बटबटाची. तर त्या दृष्टीने आपण त्याचा विचार करायला पाहिजे. आता आपण 2 ते 3 वेळेला हा शब्द वापरला की धात्वग्नी दीपन करणारा हा एकंदरीत पाठ वाटतोय म्हणून. तर जर दीपन करणारा आहे ना तर त्याच्यामध्ये अग्नी वाढवणारी अशा ह्याच्यामध्ये दिसायला पाहिजे. तर सगळ्यात पहिलं त्यांनी म्हटलेलं आहे ना तर त्याच्यामध्ये मेध्य म्हटलेलं आहे. तर मेध्य म्हणत असताना मेधाग्नी वाढल्याशिवाय मेधा वाढत नाही आणि म्हणून मेध्य आहे. चक्षुष्य म्हटलेलं आहे दुसरा शब्द. तर चक्षुष तेजोमयम तस्य असं आहे. आणि म्हणून चक्षुष्य म्हणत असताना चक्षुच्या ठिकाणची ज्योती किंवा दीप्ती ह्या गोष्टी वाढणं आणि त्याच्यामुळं हा विशेषत्वाने धात्वग्नी दीपन करणार आहे असं पण म्हणू. तिसरी महत्वाची गोष्ट आहे आयुष्य असा शब्द वापरलाय. आयुष्याला य आहे. याचा अर्थ आहे आयुष्य कर या अर्थाने. आणि आपल्याला एक श्लोक खूपच चांगला माहितीये की जेवढा अग्नी चांगले असेल ना तर तेवढं आपलं आयुष्य वाढत असतं. सो शांतेग्नो म्रियते असं म्हटलंय. म्हणजेच काय तर पुन्हा हा दीपन म्हणून काम करतो. आणि एवढं सांगून थांबले नाही परत दीपनम आणि मग हंतीच्या अचिरा मेह, गुल्म, क्षय व्याधी. आता हे म्हणत असताना मेह पुन्हा धात्वग्नीच्या विकृतीमुळे उत्पन्न झालेला, गुल्म धात्वग्नीच्या विकृतीमुळे झालेला, क्षय धात्वग्नीच्या विकृतीमुळे झालेला आणि पांडुरोग सुद्धा धात्वग्नीच्या विकृतीमुळे झालेला. तर हे सगळे जे आहेत ना तर धात्वग्नी वाढवण्याच्या दृष्टीने याचा उपयोग आपल्याला चांगला दिसतो एकंदरीत. आणि भगंधराच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा विचार करतो ना तर आपल्याला डोक्यामध्ये असं असतं की अर्श आणि भगंधर आणि परिकर्तिका हे एकत्रित सांगितलेले आहे. तर अर्श, भगंधर, परिकर्तिका हे जर एकत्रित आहे आणि अपानाचा त्याचा संबंध आहे तर त्याच्यामुळं ह्या बाकीच्या गोष्टींचा काही त्याचा संबंध फारसा आपल्याला येणार नाही असं वाटत असतं. परंतु अर्श, भगंधर आणि परिकर्तिका यांच्यामध्ये भगंधर विशेषत्वाने जेव्हा आपण बघतो ना तर धातुपाक वाढल्यानंतर भगंधर होत असतो. अदरवाईज भगंधर उगाचच होत नाही. तो धातुपाकाच्या दृष्टीने तिथे विचार करावा लागतो आपल्याला भगंधराचा. तर त्यामुळे पुन्हा धातुपाक कमी करण्याच्या दृष्टीने धात्वग्नी दीपन करणं हे ह्याचं
संपूर्ण ह्याला सर्पिर्गुडा हा प्रोक्ता क्षतेयोज्या हा क्षयेपिते असं म्हणताना संपूर्ण योगाला सर्पिर्गुड असं नाव दिलेलं आहे. एक मिनिट हा, येच सर्पिर्गुडा हा प्रोक्ता इथपर्यंत ते थांबतंय आणि त्याच्यानंतर आणखीन जे सर्पिर्गुड सांगतो ते क्षतेयोज्या हा क्षयेपिच असं म्हटलंय. ते क्षतामध्ये वापरावेत किंवा क्षयामध्ये वापरावेत. तो आतापर्यंत आपण नेहगुल्म क्षय व्याधी हे बघितलं ना 32व्या श्लोकापर्यंत, तर ते एलाधिकृत या अर्थाने येतात. आणि आता पुढे सर्पिर्गुड सांगतायत ते की कोणकोणत्या पद्धतीने ते वापरता येतात. तर सर्पिर्गुड जे आहे ते क्षतामध्ये किंवा क्षयामध्ये असे वापरावेत. त्याच्यानंतर अजून एक पुढे आलेला आहे, त्वक एला पिप्पली क्षीरी शर्करा द्विगुणाः क्रमात् चूर्णिताः भक्षिताः क्षौद्र सर्पिशाच अवलेहिताः स्वर्य क्षय कास क्षय श्वास पार्श्वरूप कफनाशनः असा जो काही आहे तो सगळा पार्श्वरूप आणि कफनाशन असा त्वक एला हे सांगितलेला आहे. अवलेह सांगितलाय, त्वगादी अवलेह आपण ह्याला नाव दिले बर का. तर त्वक एलादी अवलेह या अर्थाने त्वक एला पिंपळी आणि क्षीरी असं म्हटलेलं आहे. तर क्षीरी म्हणत असताना यांनी खालती घेताना भाषांतर वंशलोचन असं केलेलं आहे. पण क्षीरी वृक्ष जे आहेत ना की त्यांचे फूल तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये उपयोगी पडू शकतील बरं का असं एकंदरीत वाटतं. आणि शर्करा द्विगुणा हा क्रमात हे याप्रमाणे शर्करा हे प्रत्येकी 2 पट क्रमात द्विगुणा हा म्हणजे त्वकपेक्षा एला डबल, एलापेक्षा पिंपळी डबल, पिंपळीपेक्षा क्षीरी डबल असं म्हणून त्या पद्धतीने ते घ्यावं. आणि मग ते चूर्णिता हा भक्षिता हा त्याचं चूर्ण करून भक्षण केल्यानंतर कशाबरोबर तर क्षौद्र सर्पिशा वा अवलेहिता हा क्षौद्र म्हणजे मध, सर्पिशा म्हणजे तूप, तूप आणि मधाबरोबर हे चूर्ण जर घेतलं तर किंवा त्याचा अवलेह घेतला तर त्याचा परिणाम काय येतो तर स्वर्य कास क्षय श्वास पार्श्वरूप म्हणजे पार्श्वशूल आणि कफनाशन ह्या गोष्टी होते. तर आता हे जर का आपण ओव्हरऑल बघितलं ना तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिलेलं आहे की स्वर्य आहे ते त्वक एला पिंपळी आणि क्षीरी हे 4च महत्वाचे घटक त्याच्यामध्ये आहेत. आणि त्वक एला हे जे आहेत ते आपल्याला दोन्ही माहिती आहे की स्वर चांगले करणारे आहेत, तर त्या दृष्टीने त्याचा उपयोग होतो. आणि क्षय श्वास आणि पार्श्वरूप अवलेह जे जे वेगवेगळे आहेत ना तर ते चाटून घेतल्यानंतर जसं प्राणावरती काम होतं ना त्या पद्धतीनं प्राणावरती मुहुर्मुहू औषध घ्यावं. तर त्या दृष्टीने हा अवलेह मुहुर्मुहू घ्यावा तर मग तो कास क्षय आणि श्वास ह्या गोष्टींच्या नाशनासाठी उपयोगी पडू शकतो. या पद्धतीने हा 34वा श्लोक झाला. आणखी एक श्लोक घेऊ. विशेषात स्वरसादे अस्य नस्य धूमादी योजे विशेषत्वाने म्हणजे विशेषात स्वरसादे स्वरसाद असताना नस्य धूमादी योजे स्वरसादासाठी नस्य आणि धूमपान याची योजना करावी. आता इथेपासून ते स्वरसाद पूर्णपणे पुढे सांगायला सुरुवात करतात. परंतु इथे स्वरसाद सांगितलेला आहे ना तो सुद्धा राजयक्ष्म्याच्या चष्म्यातून सांगितलेला आहे बरं का, हे आपण विसरायला नाही पाहिजे. हा पूर्णपणे वेगळा आहे असं नाही. तिथेही आपण बघितलेलं होते की राजयक्ष्मादी निदानामध्ये स्वरसाद आलेला आहे. तर त्याच पद्धतीने इथपर्यंत राजयक्ष्मा स्वरसाद त्याच्यामध्ये लक्षण स्वरूप असताना आणि प्रामुख्याने स्वरसाद हे लक्षण दिसत असताना आणि राजयक्ष्मा असताना आता पुढे काय काय करायचं आहे तर ह्या गोष्टींचं वर्णन आता आपण उद्या बघूया. तुमच्या काही शंका असतील तर विचारा इथपर्यंत, त्यानंतर पुढे जाऊया. कल्प समजतायत ना पण अशा पद्धतीनं सांगितलं तर की का तो कल्प कसा काम करत असेल असं, कारण अदरवाईज आपल्याला ना सगळं सारखं वाटायला लागत असतं. रेखा आहेत त्यांनी विचारलेलं आहे की आरोग्यवर्धिनी 42 दिवस वापरावी असे ग्रंथांमध्ये वर्णन आहे, पण प्रॅक्टिकली जर अजून वापरायची असेल तर 42 दिवस देऊन किती दिवस बंद करावी का अजून काही करावं. 42 दिवस देऊन 7 दिवस बंद करायचं, परत पुढे 42 दिवस देऊ शकतो, परत 7 दिवस बंद करायचं, या पद्धतीने वापरता येतं. कर्षण खूप जास्त होऊ नये हा एकच हेतू आहे म्हणून 42 दिवस द्यावे. आणखीन जर का त्या पद्धतीने संप्राप्ती जर खूप निबिड असेल ना तर जास्त दिवस वापरली म्हणून अगदी काही होतं असं काही नसतं बरं का, म्हणजे त्या ह्याच्यानुसार ते ठरवावं असं. पण एक कार्यकाल मर्यादा सर्वसाधारणतः ठरलेली असते त्याप्रमाणे.
म्हणजे एक उदाहरण सांगते बरं का. पोळ्या आपण रोज करतो घरामध्ये. सर्वसाधारणतः पोळ्या किती खाल्ल्या जातात? तर 3-3.5 मॅक्झिमम 4 जेंट्स लोक असतील तर. तर साधारणपणे 4 पोळ्या खाल्ल्या जातात. असं एक सर्वसाधारणतः वाक्य झालं. पण ह्याचा अर्थ कुणाला खूप भूक लागली असेल तर त्यांनी 4च्या पुढची 5वी पोळी अजिबात घेऊ नये असाही अर्थ नाहीये. किंवा एका पोळीत कुणाचं जेवण भागत असेल तर एक पोळी पुरते त्याला, तर ते अजिबात चालणार नाही असे नाही. म्हणजे 42 दिवसांच्या ऐवजी 7च दिवस जर दिली गोळी तर चालणार आहे की नाही. जर त्या शरीराची तशी गरज असेल तर ती चालणार. ह्या पद्धतीने लक्षात घ्या. अजून एकाने सिद्धी आहे त्यांनी विचारलं, सिद्धी नागसनकर, की ओसीडी मध्ये तृष्णा प्रशमन गणचा विचार करू शकतो का? प्लीज गाईड. ओके. ओसीडी मध्ये कसं आहे ना, की तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं कंपल्सिव्ह बिहेवियर असतं त्याच्यामध्ये. आणि ते स्वतःपर्यंत असेल तर एक वेळ ठीक आहे, दुसऱ्याने पण तसंच करावं असंही ओसीडी मध्ये बऱ्याच वेळेला घडत असतं. तर तृष्णा प्रशमन गण तिथे वापरू शकतो, कारण की आपण बघितलं की त्याचा परिणाम मनावरती येतच असतो. त्या दृष्टीने वापरता येईल. परंतु इतरही गोष्टी आहेत की ज्याला आपण हे म्हणतो की अतत्वाभिनिवेश, तर त्या दृष्टीने सुद्धा त्याचा विचार करायला पाहिजे. किंवा काही वेळेला खूप मोठी भीती मनामध्ये असते म्हणून सुद्धा अशा गोष्टी होत असतात. तर ती भीती काढण्याच्या दृष्टीने सुद्धा विचार करायला पाहिजे. कोणी विचारलंय? स्वप्नील, लॉकडाऊन नंतर हॉलिडेला लेक्चर्स पॉसिबल होतील का? हॉलिडे नसतो मला नंतर. रविवारी पण मी नसते, म्हणजे कोल्हापूर आणि पुणे वगैरे असं. घेऊयात आपण काही ना काहीतरी करूयात, पण बघूयात. तुम्हाला जर तुमची इच्छा असेल तर, हा अर्थात माझं काही कंपल्शन नाही. आणि तुम्हाला जर हवं असेल तर विचार करेन मी निश्चितच. पण एवढाच अटेंडन्स पाहिजे आणि होमवर्क सुद्धा देणार बरं का, तरच घेणार लेक्चर. होमवर्क करणार असेल तर. त्याच्यानंतर एक विचारलेलं आहे विद्यानी, की 27 इयर मेल पेशंट आहे, ऑलिगोस्पर्मिया आहे. कधी कधी रक्तनिष्ठीवन, कास, हिस्ट्री ऑफ टॉन्सिलायटिस. टॉन्सिलचं ऑपरेशन 5 वर्षापूर्वी झालंय, म्हणजे 22व्या वर्षी. आज्ञान अंगमर्द याचा विचार शोष म्हणून करावी की कसा, असं विचारलं. ओके. आता ह्याच्यामध्ये ना 2-3 गोष्टी विचारायला पाहिजे पेशंट मध्ये केस टेकिंगच्या दृष्टीने. ऑलिगोस्पर्मिया आहे असं म्हटलंय. हा, तर कितीपर्यंत काउंट आहे हे पण आपल्याला बघायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शुक्रम सोमात्मकम असं म्हटलेलं आहे. आणि सोमात्मकचं शुक्र असल्यामुळं शुक्राच्या संदर्भामध्ये विचार करत असताना जर का औष्ण्य वाढत असेल ना, तर ते औष्ण्य जे आहे तर त्या औष्ण्याशी रिलेटेड ह्या गोष्टी असतात. आणि म्हणून जर का उष्णता जास्ती वाढणारी कारण, म्हणजे एखाद्या फर्नेस पाशी आपण काम करतोय, म्हणजे पेशंट काम करतोय, किंवा ज्याला टुरिंगचा जॉब आहे, किंवा ज्याला उन्हात न जाऊन सेल्समन टाईपचं काम आहे, तर ह्या गोष्टींचा विचार ह्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही व्याधी असे असतात की ज्याची उष्णता शरीरामध्ये निरंतर राहते, जसं गोवर आहे, कांजिण्या आहे, किंवा इतर कोणकोणते व्हायरल डिसीजेस, त्याच्यामध्ये विशेषत्वाने मम्स आहे. तर ह्या गोष्टींचा परिणाम जो आहे ना, तो ऑर्कायटिस म्हणून बसत असतो. सो त्या गोष्टींचाही विचार इथे करायला पाहिजे. आणि हे सगळं करून मग कारण काय आहेत हे बघायला पाहिजे. तिने एक दिलेलं आहे की कधी कधी कास असतो आणि टॉन्सिलायटिस असतो. तर टॉन्सिलायटिसचा संबंध जर बघितलं तर तसा डायरेक्ट लागणार नाही. हा, परंतु कसं आहे की टॉन्सिल्स 22व्या वर्षी काढावे लागणं ही गोष्ट एकदमच वेगळी आहे. पण जनरली आताचा काळ आता कमी आहे बरं का. नाही तर एक काळ असा होता की टॉन्सिल्स म्हणजे एकदम झपाझप काढले जायचे. तर आता त्या मानाने कॉन्सर्व करण्याकडे बऱ्यापैकी लोकांचा कल आहे. सो जर लहानपणी रिकरंट टॉन्सिलायटिस बसत असेल ना, तर ह्याचा अर्थ असा होतो की त्याच्यामध्ये रिकरंट इन्फेक्शन बसतात कुठले ना कुठले तरी. आणि रिकरंट टॉन्सिलायटिस बसत जर का असेल ना, तर मग शरीर वाढणं, उंची वाढणं किंवा ताकद वाढणं ह्या गोष्टी घडत नाहीत. आणि त्या दृष्टीने विचार शोषाचा आपण याच्यामध्ये करू शकतो. सो तिथे जर का सारखंच खायला नाही मिळालंय, किंवा टॉन्सिलमुळे बंद झालंय, किंवा गिळताना त्रास होतोय म्हणून आहार घेतला जात नाहीये, असं जर का होत असेल ना, तर त्याच्यातनं ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि टॉन्सिलायटिस पुन्हा पुन्हा होण्याची जी कारणं आहेत ना, तर त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीचा आहार हे एक कारण असतं. तर दही खाणं, किंवा काय ते पिझ्झा, ब्रेड, बर्गर वगैरे अशा गोष्टी जास्त प्रमाणात खाणं, किंवा पोयोत्पत्ती करणारा जो आहार असतो ना, पोहे वगैरे जास्त खाणं, तर असं जर का होत असेल तर त्यामुळे टॉन्सिल्स रिकरन्स हा जास्ती असतो.
तर ह्या सगळ्याचा जेव्हा विचार करतो ना, तर पुयोत्पत्ती शरीरामध्ये आहे आणि म्हणून टॉन्सिलायटिस होतात. तर अनेक वेळेला जर पुयोत्पत्ती शरीरामध्ये होत असेल तर त्याचा विचार जो आहे ना, तर तो आपण शोषाप्रमाणे करू शकतो आणि त्याप्रमाणे ह्या पेशंटला औषधं देताना आताचे जे आपण वाचले ना, जीवनीय घृत आणि जीवनत्यादी घृत आणि दुसरी महत्वाची जीवनीय प्लस मांसरसाचं घृत किंवा दुसरी महत्वाची षटकल घृत, ह्या गोष्टींचा उपयोग चांगला होईल. आता ते यवक्षार आलेलं ना, षटकलच मला वाटतं, यवक्षार आणि पंचकोल असं जे आलेलं होतं, तर ह्याचा जास्त परिणाम चांगला येईल ह्याच्यामध्ये असं ओव्हरऑल दिसते. कारण की स्रोतसांचं मोकळं होणं किंवा स्रोतसांचं शोधन ही गोष्ट जास्त महत्वाची राहील त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर अजून एक विचारलेलं आहे, मांसरस सिद्धघृताचे प्रमाण कसे ठरवावे, कारण सर्पी पण असतेच, पण साठी आपण हा, मग ते सर्पीच्या ऐवजी जे वापरायचं ना, तेच मांसरस सिद्धघृत वापरायचं. म्हणजे ते वेगळं पुन्हा तूप टाकले आणि हे परत डबल तूप टाकले अशी गरज नाही. केस डिस्कस बिफोर रिगार्डिंग सशुला मूत्र प्रवृत्ती, वारंवार मूत्र प्रवृत्ती 10 to 15 times at night, मलावर स्तंभ, बिलो ट्रीटमेंट गिवन 14 days प्रोसेस फॉर्म्युला, काय काय दिलं, ग्रंथीरजाचा अतस्वी नाम, बट नो रिलीफ इन सिम्पटम्स पॉसिबली 14 दिवस दिलेले ते औषध ही. आणि त्याच्यामध्ये आहे ते सशूल मूत्र प्रवृत्ती आणि रात्री पुन्हा पुन्हा 10 ते 15 वेळेला जायला लागतं आहे. तर याच्यामध्ये एकतर हे शुगर सुद्धा किती ते बघून घ्या आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट नाही, ह्याच्यामध्ये आयुर्वेदिक पद्धतीनं मूत्राचं परीक्षण करावं अशा वेळेला. म्हणजे पेशंटला ना रात्री संपूर्ण ज्या ज्या वेळेला उठतो ना त्या वेळेला एका बॉटलमध्ये काचेच्या ते मूत्र धरायला सांगायचं आणि दुसऱ्या दिवशी क्लिनिकला येताना घेऊन यायला सांगायचं. आणि ते जे आहे ना, तर ते ओपन न करता बाहेरून नुसतं असं बघायचं, फिजिकल एक्झामिनेशन ज्याला म्हणतो त्याप्रमाणे. आणि प्रमेहाचे जे प्रकार वेगवेगळे आलेले आहेत ना, कफज प्रमेहाचे, पित्तज प्रमेहाचे, वातज प्रमेहाचे, तर त्याच्यानुसार ते कसं दिसतंय हे बघायचं. म्हणजे त्याच्यामध्ये असं दिसतं बरं का, सुरामेही सुरामंडम असं म्हटलेलं आहे, तर सुरे प्रमाण हे असणार. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचं असं जे जे वर्णन आलेलं आहे ना प्रमेहांचं, तर त्या पद्धतीचं ते मूत्र दिसतं. तर त्याच्यातले जे काढे आलेत ना प्रमेहातले, तर ते एकदा वापरून बघावे, म्हणजे मग ह्याचा आपल्याला उत्तर मिळून जाईल. तर शुगर जरी पेशंटला असेल किंवा नसेल ना, तरी सुद्धा उदकमेह म्हणत असताना त्याचा परिणाम जो आहे तो उदकमेहातली औषधं दिल्यानंतर आपल्याला मिळत असतो. तर त्या पद्धतीनं आपल्या आयुर्वेदानुसार जे मूत्र परीक्षण सांगितलंय त्या पद्धतीनं निदान करून त्याचा प्रमेहातला प्रकाराचं निदान करायचं आणि त्या प्रकारे निदान करून मग औषध वापरायचं, अशी एक गोष्ट आपल्याला करता येईल. कल्पाचं गामित्व कसं ठरवावं, खूप छान प्रश्न आहे. असं ना एकदम सांगणं उत्तर अवघड आहे बरं का त्याचं. म्हणजे मी बऱ्याच वेळेला असं सांगते की एखादी गोष्ट असते ना की आपल्याला कशी करायची आहे किंवा काय करायचे, तर त्या गोष्टीकडे असं प्रेमाने बघावं की आपल्याला समजतं की हे कसं करायचंय. ओके, तर त्या पद्धतीनं त्या द्रव्याकडे किंवा त्या ह्याच्याकडे बघायचं की ओव्हरऑल हे काय काम करतंय किंवा त्याचं काय करता येईल. इव्हन ह्याचा ना उपयोग आपल्याला वेगवेगळ्या स्वयंपाकाच्या प्रोसिजर्स मध्ये वगैरे पण होत असतो. पावसाळी भाज्या वगैरे तुम्ही कुणी कुणी बघितलेत व्हिडिओ, तर त्याच्यात कुणीतरी क्वेश्चन्स पण टाकलेत की कशी करायची सांगितली नाही वगैरे, तर त्याच्याकडे बघावं आणि मग ते द्रव्य कसं आहे बघून आपण ठरवावं की त्याची भाजी कशी करायची. अशा पद्धतीनं भाज्या सुद्धा वेगवेगळ्या त्याच्या रेसिपीज आपण करू शकत असतो. एखादी गोष्ट अजिबात एखादी समजा घरातली मुलं खात नसतील आणि ती गोष्ट त्यांच्या पोटामध्ये जावं असं जर वाटत असेल, तर त्याच्याकडे बघितल्यानंतर, उदाहरणार्थ आता दुधी भोपळा समजा, तर दुधी भोपळ्याची भाजी जर मुलं खात नसतील तर त्या दुधी भोपळ्याचा आपण काय करू शकतो, तर पराठा करू शकतो, खीर करू शकतो. मग आपल्या मुलांना काय आवडतं ते बघून त्याच्यानुसार आपण बनवतो. सो त्याच पद्धतीनं कल्प जो आहे ना, तर कल्पाचं गामित्व कसं असेल तर ह्याचाही विचार करावा. म्हणजे आता आपण वाचताना आपण त्या पद्धतीनं वाचलंय, तुम्हाला लक्षात आलं असेल तर, की आता ह्याच्यातली द्रव्य कशी आहेत, मग त्या द्रव्यांचा सेट काढायचा. 2 पद्धतीची द्रव्य सर्वसाधारणतः सापडतात आपल्याला, की एक गृहणात्मक द्रव्य असतं आणि गृहणकल्प असेल ना तर त्याच्या बरोबरीने म्हणजे सर्वसाधारणतः 70% गृहण द्रव्य असतील तर 30% त्याच्यामध्ये पाचन किंवा दीपनीय द्रव्य टाकलेली असतात बऱ्याच वेळेला. एकांतिक पाचन किंवा एकांतिक गृहण असं असे कल्प नाहीये, तुम्ही कुठलेही बघा त्याच्यामध्ये.
आणि ज्या वेळेला असे एकांतिक असतात ना, तर त्यावेळेला ते विशेषत्वाने अग्निदीपन करणारे असतात. तर त्याचा विचार करायला पाहिजे. एकांतिक गृहण सापडणारच नाही जास्ती. आणि आता जरी तुम्ही च्यवनप्राश वगैरे असे गृहण करणारे म्हटले, तरी सुद्धा च्यवनप्राश मध्ये जे प्रक्षेप आहेत ना, ते सगळे पाचन करणारे असतात. सो त्या दृष्टीने तो डिझाईन केलेलाच असा असतो ना, तो की सर्वांगीण असतो. तर ह्या पद्धतीने ह्या कल्पांकडे बघावं. आणि गामित्वाचा विचार करत असताना द्रव्य कुठली आहेत ही बघायला पाहिजेत. आणि त्या द्रव्यांचं आपल्याला गामित्व माहिती असायला पाहिजे. मग आता हे गामित्व द्रव्यांचं कसं ठरवायचं? तर आपण कसं असतं ना, म्हणजे माझं पण बरं का, की द्रव्य गुण असं म्हटल्यानंतर आपण रसवीर्य विपाकाच्या चष्म्यातनच बघतो, कारण की आपल्याला तेवढेच विचारले जातात आणि आपण तेवढेच पाठ करत असतो. आणि सर्वांचे बहुत करून कटु तिक्त कटु कशा आहे किंवा कटु तिक्त कटु उष्ण वगैरे असे असतात आणि मग त्याच्यात आपण कन्फ्युज असतो आणि रसवीर्य विपाकाच्या बाहेर त्या वनस्पतीचा अभ्यासच आपण करायला जात नाही. एक 2-3 उदाहरणही मध्ये दिलेली की सेम रसवीर्य विपाक असताना सुद्धा द्रव्य विचित्र प्रत्यारब्ध नसताना सुद्धा ते द्रव्य आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतं की नाही करत, तर करतं. बरोबर. मग तसं का करतं? तर त्याचा हॅबिटॅट बघायला पाहिजे. द्रव्य कुठे उगवतंय, त्याचा नॅचरल हॅबिटॅट काय आहे हे बघायला पाहिजे. मग तो नॅचरल हॅबिटॅट कसा आहे ना, त्याच्यावरती ठरतं की ते झिरोफायटिक असेल ना, तर सर्वसाधारणतः ते मेदाचं शोषण करणार असतं. ते जर का थलथलीत जागी उत्पन्न होणार असेल ना, तर ते त्या पद्धतीचं शरीरामध्ये उत्पन्न करणारी गोष्ट असते. एखादं द्रव्य रसाळ असेल तर शरीरामध्ये गामित्व त्याचं रसाकडे असतं. एखादा आपण काटा वापरत असू तर त्याचं गामित्व जे असतं ना, ते तीक्ष्णत्वाने अग्नीकडे असतं. तर त्याप्रमाणे ते मेदाचं लेखन करेल. किंवा उपयुक्त अंग कुठलं आहे त्या वनस्पतीचं हे पण बघायला पाहिजे. त्या उपयुक्त अंगानुसार सुद्धा गामित्व बदलत असतं. एक उदाहरण म्हणून आता सांगते. आता हा आपण राजयक्ष्मा वाचतोय, एवढं झाला की आपण थांबवावं मला वाटतं. राजयक्ष्म्यामध्ये आता वासा आहे उत्तम म्हणून. हा, तर वास्याचं आपण काय वापरतो, तर पान वापरतो. हा, तर वास्याचं पान वापरत असताना पानाचं फंक्शन काय आहे, तर तो ते पान काय करत असतं, 2 गोष्टी करतं. एक तर श्वासोच्छवासाचं काम ते पान करत असतं आणि ते स्टोमॅटा असतात ते बंद ओपन होत असतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाशाच्या साह्यानं ते अन्न तयार करण्याचं सुद्धा काम करते. म्हणजे बाहेरच्या घटकांचं शरीरातल्या घटकांमध्ये कन्व्हर्जन करणं, ज्याला आपण भूताग्नी म्हणतो ना, त्या पद्धतीचं काम वासा करताय. आणि म्हणून अग्नी सुधारणारं उत्तम असल्यामुळे वासा ह्याच्यामध्ये राजयक्ष्म्यामध्ये उत्तम काम आहे बरं का वासाचं. आपल्याला वाटतं की श्वासकासग्नी म्हणून, तर श्वासकासग्नी ही गोष्ट वेगळी आहे. मग आपल्या शरीरामध्ये श्वासोच्छवासाचं काम कोण करताय, तर लंग्स करतात. म्हणून पानं जी असतात ना, ती सर्वसाधारणतः लंग्स कडे गामित्व असणारे असतात. त्याच्यानंतर आता कुट्टजासारखं द्रव्य आहे, तर कुड्याच्या मुळाचं साल वापरलं जातं. तर कुड्याचं मूळ जे आहे ते काय करताय, तर पाण्याचं शोषण करणार आहे. तर आपल्या शरीरामध्ये जो आपधातू आहे, तर पर्जन्य अशी देवता असणारं जे आहे ना, तर ते मोठं आतडं सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या आतड्याकडे गामित्व असणारं हे कुटजाचं मूळ असतं. त्याच्यानंतर खदीर आहे, तर खदिरामध्ये उपयुक्त अंग आपण काय वापरतो, तर साल वापरतो. तर खदिराचं जर आपण साल वापरत असू ना, तर आपल्या शरीरामध्ये साल काय आहे, तर त्वचा आहे. बरोबर. सो त्याचं गामित्व खदिराचं जे आहे ते त्वचेकडे आहे. त्याच्यानंतर एखादा आपण काटा वापरतोय, समजा शाल्मली कंटक वापरतोय, तर काटा जो आहे तो दीपन आहे आणि हे करणार आहे, अॅनालॉगस आहे आणि म्हणून तो पिंपल्स साठी काम करतोय. ह्या पद्धतीनं आपण वनस्पतीचं जे जे उपयुक्त अंग वापरतोय ना, त्याच्यानुसार ते काम करत असतं किंवा गामित्व त्याचं त्या पद्धतीनं राहतं. आणि म्हणून मग त्या द्रव्यामध्ये आता मध्ये एकदा कधीतरी आलेलं बघ, मी असं बोलले की याचं हे वापरले बरं का, हे नाही, फळं वापरलेत कुटजाची, असं कुठेतरी आलेलं होतं, राईट. नॉर्मली आपण कुटजाचं पाळ किंवा मूळ वापरतो, म्हणजे मुळावरची साल वापरतो. तर कुटजाची जर का ती गोष्ट वापरायची तर इथे फळं आलेत बरं का. तर असं एक वेगळे पण जे असतं ना, ते त्या कल्पामधनं उचलायचं असतं नेहमी. आणि फळं जी असतात ना, तर त्यांचं गामित्व सर्वसाधारणतः अंतःफलाकडे किंवा भूषणाकडे असं असतं. आणि त्याच्यातल्या ज्या बिया असतात त्याचं गामित्व जे असतं ते रजाकडे किंवा शुक्राकडे असतं. तर ह्या पद्धतीनं त्याचा हॅबिटॅट काय आहे, उपयुक्त अंग काय आहे, तो वाढतोय कसा किंवा कुठल्या पद्धतीनं वाढतोय किंवा त्याचं स्थिरत्व, खूप गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये बरं का. म्हणजे 5 प्रकार जे वेगवेगळे वनस्पतींचे आलेले आहेत, की वृक्ष आहे का वेली आहे का हर्ब आहे का श्रब आहे, तर ह्या गोष्टींनी ते ठरेल की ते कुठे जाणार आहे. ज्या उंच वनस्पती वाढणाऱ्या असतात ना, खोट्या अशोकासारख्या, की त्याला स्लिक असतात एकदम, त्या उंच अशा सरळच्या सरळ वाढतात, त्याचा आडवा विस्तार अजिबात नाहीये.
तर अशा ज्या वनस्पती असतात ना त्या उंची वाढवण्यासाठी म्हणून कारणीभूत असतात. किंवा देवदार आहे, सरळ असंच नाव आहे त्याला, सरळ देवदार आपण म्हणतो, तर त्याला सुद्धा असा पसारा जास्ती नसतो, आडवा उभा पसारा जास्ती. पण तेच जर का आपण वड बघितलं ना तर त्याचा आडवा पसारा जास्ती असतो. सो ह्या पद्धतीनं त्या वनस्पतीचा आकार कसा आहे ना ह्याचा सुद्धा महत्व आपण बघायला पाहिजे आणि त्याच्यानुसार ते ठरतं. चित्रक आता जर का तुम्ही बघितला लांबून तर चित्रक जो आहे ना तर तो खुरटा असा झाड किंवा असा छोटा आहे म्हणजे, आणि तसं असताना त्याच्या तीक्ष्णत्वाप्रमाणे जर लांबून बघितलं ना तर अग्नी फुललेला जसा असतो त्या पद्धतीचा तो असा पसरलेला दिसतो चित्रक आपल्याला. तर त्यामुळे चित्रकाचं गामित्व जे आहे ना तर ते नेहमी अग्नीकडे राहतं. त्याच्यानंतर अजून अशा बऱ्याच वनस्पती आहेत, किती आणि काय सांगू. फुलं जर का असतील तर त्याचं गामित्व विशेष करून आर्तवाकडे किंवा स्त्रियांच्या ठिकाणी त्याचा उपयोग जास्ती होत असतो. तर ह्या पद्धतीनं त्या संपूर्ण वनस्पतीचा आकार कसा आहे, त्या वनस्पतीचं उपयुक्तांग कसं आहे, त्या वनस्पती उगवतायत कुठे आहे आणि त्याचं पोषण कशावरती होतंय ह्या सगळ्यावरती त्याचा परिणाम अवलंबून असतो. पोषणाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट मला सगळ्यांना सांगावीशी वाटते. काही गोष्टी ज्या असतात ना तर त्या वनस्पतींना मिळाल्या ना तर त्या वनस्पती एकदम झपझप वाढतात बरं का. उदाहरणार्थ वचा, वेखंड आहे, तर वेखंडाला वाढण्यासाठी त्याच्या ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये सोनं जर मिळालं ना, सोन्याचे अंश, तर वेखंड खूप झपाट्याने वाढतं आणि म्हणूनच सुवर्णवचेला महत्व आहे. तुम्ही जर का सुवर्णवचा बनवली ना तर वेखंड वरचं खूप फास्ट वाढतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जांभळाचं झाड जे असतं ना तर त्याला आयन जास्ती लागतं आणि म्हणून जांभळाच्या झाडामध्ये जर का आपण नेल ठोकून ठेवला ना आयनचा खिळा तर तो थोड्या दिवसांनी गळून पडतो, इतकं ते शोषून घेतो. म्हणजे झाडाच्या हे वाढण्याच्यासाठी काय उपयुक्त आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. कुमारी जर आपण बघितली तर कुमारीला ताम्र जास्ती लागतं शोषणासाठी. ताम्र जर आपण कुमारीला घातलं ना तर कुमारी एकदम भरभरून वाढते आणि मोठी व्हायला लागते. ह्याचाच अर्थ ताम्र सुद्धा आपण बघतो की ते यकृताकडे जाणार आहे आणि कुमारी पण यकृताकडे जाणार आहे. सो गामित्व ह्या पद्धतीनं बदलतं. सो अनेक गोष्टी असतात गामित्वाच्या दृष्टीने, फक्त रसवीर्य विपाकावरती ह्या गोष्टी अवलंबून नाहीत. आणि ह्याच्या बरोबरीने पांचभौतिक संघटन त्याचं कसं आहे हे सुद्धा बघायला पाहिजे. आपण गुरुवादी गुणांकडे कधीच लक्ष दिलेलं नसतं वनस्पतींच्या, त्याच्यामुळे गडबड होते. लघु आहे का गुरु आहे ह्या गोष्टींवरती अवलंबून राहणार का नाही राहणार ही गोष्ट पण निश्चित राहते. आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या वनस्पतीकडे बघायला शिकावं. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण आपलं जे काही गार्डन असतं तर त्याच्यामध्ये लावलेल्या ज्या बोटॅनिकल गार्डन मधल्या वनस्पती बघतो आणि हळूहळू ते आपल्याला जागेनुसार पाठवतात बरं का, इथे ये तिथे ये तिथे ये, आणि तीच वनस्पती आपल्याला जेव्हा रानावनात दिसते ना त्यावेळेला आपण पटकन नाही ओळखू शकत. ह्याचं कारण काय होतं तर ते ठराविक वातावरणात वाढलेली असल्यानं त्या पद्धतीची वाढते, परंतु बाहेर ज्या वेळेला निसर्गात ती वाढते ना तर ती थोडंसं वेगवेगळं रूप धारण करत असते. तर ते पण आपण बघायला शिकलं पाहिजे. जसं आपण साधी शिककई समजा बघितली तर जेवढं आपण नॉर्थ कडे जाऊ, संपूर्ण भारतात शिककाईची झाडं आपल्याला दिसतात, पण नॉर्थ कडे जेवढं जाऊ ना तर तेवढी शिककाईची जी शेंग असते ती एवढी मोठी गुलमोहरा एवढी असते, आणि हेच साऊथ कडे गेलं ना तर शिककाईची शेंग बाबडी एवढी छोटीशी झालेली असते. तो हा सुद्धा परिणाम जो आहे ना निसर्गातल्या हवामानाचा आणि तिथल्या हॅबिटॅटचा हा सुद्धा आपल्याला बघावा लागतो. सो एवढ्या सगळ्या गोष्टी बघून मग ते द्रव्य कुठलं आहे आणि त्या द्रव्याचं उपयुक्तांग त्या कल्पात कुठलं वापरलेलं आहे आणि त्याच्यानुसार तो कल्प कसा बनलेला आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बघाव्यात. म्हणजे मग आपल्याला तो कल्प कसा काम करेल किंवा त्याचं गामित्व कसं असेल या गोष्टी समजतील. बरंच काही झालं असेल पण मला वाटतं की बऱ्यापैकी तुम्हाला आता लक्षात आलं असेल की बरंच काही बघण्यासारखं असतं, एवढं तरी समजलं असेल निश्चितच. तो प्रत्येक वनस्पतीचा त्या दृष्टीनं विचार करायला घ्यावा. आता ह्याच पद्धतीनं तुम्हाला आता हवाच असेल तर मी देते होमवर्क, म्हणजे माझा काही आग्रह नाहीये बरं का, पण तरी सुद्धा तुम्हाला करायचं असेल तर 5 वनस्पती घ्या आणि त्या 5 वनस्पतींचा हॅबिटॅट उपयुक्त अंग कुठलाही तुमच्या अगदी समोर उगवलेल्या किंवा तुमच्या कुंडीत लावलेल्या, अगदी तुळस कुमारी वगैरे ह्या सुद्धा चालतील, ज्या तुम्ही बघितल्यात अशा पाहिजेत बरं का. उगाच थेरॉटिकल किंवा फक्त ग्रंथातनं असं नाही काढायचं. तर तिची उंची सर्वसाधारणतः किती, अगदी 3 फूट 4 सेंटीमीटर वगैरे असं नका लिहू, पण एक सर्वसाधारणतः केवढी वाढते एखादी वनस्पती त्या गोष्टींवरती पण ह्या गोष्टी अवलंबून असतात. सो सर्वसाधारणतः त्याची उंची कुठली आहे, त्याचा हॅबिटॅट काय, त्याची माती त्याला कशी लागते, त्याच्यानंतर कशाने ती जास्ती वाढते आणि त्याचं उपयुक्तांग काय, असे एक 4-5 गोष्टी 5 वनस्पतींच्या लिहून काढा की तो अँगल बघायचा आपल्याला मिळून जातो.
आणि तो एकदा का अँगल समजला ना की मग आपल्याला बाकीच्या वनस्पती ज्या ज्या वेळेला निसर्गामध्ये आपण बघत राहतो ना तर त्यावेळेला त्या समजायला लागतात आणि मग त्या वनस्पती जेव्हा ग्रंथांमध्ये दिसतात मग त्याचा कल्प कसा बनला असेल ह्या गोष्टींचा अंदाज. ओके, थांबूया आपण. हे म्हणूया आज आपण ना रामकाकांनी लिहिलेलं मागणं म्हणूया. पसायदानच आहे दुसरं ते. तुमच्याकडे जर असेल तर स्तवनस्तोत्र काढा, नसेल तर आज ऐका. सोपानाचे कान द्या, निवृत्तीचे मन द्या, मुक्ताईचे तन द्या, राधेचे रूप द्या, गोपींची प्रीत द्या, जनाईचा भाव द्या, तुक याचे गाणे द्या, नामाची भक्ती द्या, नाथांची शांती द्या, सच्चिदानंदाची लेखणी द्या, खेचराची पत्रावळ द्या, रेड्याचे भाग्य द्या, सद्गुरूंचे अंगण द्या, सद्गुरूंची संगत द्या, सद्गुरूंची पंगत द्या, नाहीच जमलं काही तर फक्त माऊलींची पूज द्या, माऊलींची पूज द्या. आपल्या हा चालेल.